की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभू, प्लीज आमच्यामध्ये उपस्थित होऊन आम्हा सगळ्यांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद देऊन आपण आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शन करावे ही आपल्या चरणी प्रार्थना। थँक्यू बाबा, जय बाबा। प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर। अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर। आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। सगळ्यांना जय बाबा। मेहर बाबांचे अध्यात्म पर लेख आणि संदेश भाग 1 आपण वाचन करत आहोत। आणि त्याच्यातलं अत्यंत महत्वाचं प्रकरण म्हणजे जन्म परंपरा आणि कर्म, की ज्याचे 7 भाग आहेत। आणि त्या भागातला 6वा भाग आपण गेल्या वेळेला बघत होतो, की जो खूप महत्वाचा, खूप छान भाग आहे। लागोपाठचे जे जन्म असतात त्या जन्मांमधून कर्मांची क्रियाशीलता कशी चालू राहते ते एक सारांशाने गेल्या प्रकरणामध्ये जे झालंय, कारण गेल्या वेळेला हे रेकॉर्डिंग झालं नव्हतं, तरी आपण ऑडिओ रेकॉर्डिंग करून त्याचं व्हिडिओ रूपांतर करून ते आपण पोस्ट केलेलं आहे ग्रुपवर आणि युट्यूबवर पण टाकले। आणि त्याच्यात संकल्प मेहरला थँक्यू, कारण त्यांनी त्या ऑडिओचं सगळं व्हिडिओ रूपांतर केल्यामुळे ते युट्यूबला लोड करता आलं, नाहीतर ऑडिओ युट्यूबला नाही लोड करता येत। तरीही सगळ्यांच्या आग्रहाखातर प्रकरण 26 मधला भाग 6 जो आहे गेल्या वेळचा, त्याचं एक संक्षिप्त, एक 5-10 मिनिटांमध्ये संक्षिप्त रूपाने त्या भागामध्ये काय काय बाबांनी सांगितले ते आपण थोडक्यात बघू। की लागोपाठचे जन्म जे आहेत हे आपल्याला वाटत असतं तसं असे तुटक नसतात, ते एकसंध असतात, सातत्य असतं आणि त्याला एक नियम असतो, त्या सगळ्या एक सुसूत्रता असते। आणि जो आपण ताई आवाज नाही येत आहे। हो का? अरे देवा। मला सगळ्यांना येतोय आवाज। आम्हाला क्लिअर येतोय आवाज। अच्छा, बाकीच्यांना क्लिअर येतोय। सुमनताई, तुम्ही एकदा लेफ्ट करून परत जॉईन केलं तर कदाचित आवाज तुम्हाला पण येतोय? क्लिअर येईल। येतोय ना? बाकीच्यांना व्यवस्थित येतोय? हो हो, व्यवस्थित येतोय। एकदम क्लिअर क्लिअर हा, एकदम क्लिअर। थँक्यू। तर सुमनताई एकदा लिव्ह करून परत जॉईन करा आणि तुमचं व्हॉइस कदाचित आपण कधीतरी कमी करून ठेवलेला असतो ते बघा, एखाद्या वेळेस कमी करून ठेवला असेल ते वाढवाल। सुमनताई जय बाबा। एकदा केतकी सांगशील, तुझ्या आवाजात कदाचित ऐकायला येतंय का? हा, ऐकायला गेलं तेवढं त्यांना बरं झालं। त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपण हे बघितलं की मनोदेह आहे जो अविनाशी असतो आणि त्याच्यामध्ये सगळ्या जे अनुभव आहेत, आपले संस्कार आहेत, ते सगळे काही त्याच्यामध्ये स्टोअर असतात, ते स्टोरेज आहे। आणि त्या मनोदेहाच्या द्वाराच, त्याच्या मार्फतच त्या मनुष्याच्या जन्माचं जे आहे, लागोपाठच्या सगळ्या जन्मांचं एकसूत्रीपणा तिथून होतो, मनोदेहामार्फत। आणि जे नियती आहे ती तिथून उत्पन्न होते। आपण जे काही काम करतो त्यामुळे जे काही संस्कार असतात ते सगळे ह्याच्यात स्टोअर केलेले असतात आणि त्यामुळे जो काही पुढचा जन्म असतो त्याची परिस्थिती निश्चित होते। म्हणजे पुढे आता हा जो जन्म आहे ह्याच्यात जे काही कारण आहे, कुठे जन्म झाला, कोणत्या परिस्थितीत झाला, कुठल्या कुटुंबात झाला, ह्या सगळ्याचं कारण म्हणजे मनोदेह आहे। म्हणजे तिथे जे काही इम्प्रेशन्स उमटलेले आहेत त्यामुळे पुढचा जन्म ठरत असतो, त्याची स्थिती निश्चित होत असते। म्हणून त्या मनोदेहाला कारण देह म्हटलंय आणि त्यामुळे त्याला कारण शरीर, कारण सगळ्या जे वासनांची बीज आहेत त्या कारण देहामध्ये तिथे साचलेली असतात। आणि हे जे अहम मन आहे त्या अहम मनाचं सृजनत्व आणि सातत्य, की आपण त्याच्यात एक उदाहरण बघितलं होतं
की कसं अहम मन आधी अगदी कच्च्या ह्याच्यात असतं आणि मग कसं ते वाढत जातं आणि मग पुन्हा कसा त्याचा हे होऊन जातो, परिणाम होऊन जातो. त्यामुळे एक उदाहरण दिलं होतं की कच्ची कैरी, पाड आणि आंबा असं उदाहरण मी त्याच्यामध्ये दिलं होतं, की जेव्हा अहम मन अभिव्यक्त आणि क्रियाशील संस्कारांचा अनुभव घेते, तेव्हा ते सूक्ष्म देह विशिष्ट स्थितीमध्ये असते, की त्या ज्या संस्कार आहेत सूक्ष्म देह स्थितीमध्ये जेव्हा ते अनुभव घेते आणि ते संस्कार जेव्हा त्या तेवढे निर्मितीक्षम नसतात आणि नंतर ते निर्मितीक्षम झाले आणि ते निर्मितीक्षम संस्कार झाल्यावर ते ज्या क्रियेत उतरतात आणि त्यामुळे जे अहंकार होतो, अहम मनाची जी स्थिती होती, ह्या सगळ्या अवस्था आपण त्या अहम मनाचे सृजनत्व आणि सातत्यामध्ये बघितलं होतं. आणि अहम मनातील संस्कारामुळेच जे अहम मनावर संस्कार आहेत झालेले, ती जन्माची विशिष्ट परिस्थिती निश्चित होत असते. मनोदेहातील संस्कारांनी होते. अहम मनातील संस्कार, मनोदेहातील अहम मन. म्हणजे मनोदेहाला कारण देह म्हटलेलं आहे. कारण जी काही परिस्थिती निश्चित होती, जी काही होतं पुढच्या जन्मात, ते त्या जन्मामुळे त्या मनोदेहात साचलेले संस्कार आहेत, ते त्याचं कारण असतं. म्हणून त्याला कारण देह म्हटले. त्या मनोदेहामध्ये अहम मन आहे आणि त्या अहम मनामध्ये हे जे संस्कार आहेत, त्या संस्कारांमुळे जन्माची विशिष्ट परिस्थिती निश्चित होत असते. त्यानंतर द्वैतातील खेळ, हे एक आपण त्याच्यामध्ये की द्वंद्व जे आहे, जड चेतन, स्त्री पुरुष, तर हे सगळ्यात चांगल्या किंवा वाईटासाठी ज्यांचा ज्यांचा परस्परांशी संबंध आलेला असतो, त्यांच्या पुन्हा पुन्हा भेटी होण्याची प्रवृत्ती उत्पन्न होते. अशा रीतीने हा जो द्वैताचा खेळ आहे, तो जन्मोजन्मी चालू राहून त्याच्या द्वारा विरुद्ध द्वंद्वाचा अनुभव, म्हणजे एक जन्म स्त्रीचा असेल तर पुढचा जन्म पुरुषाचा, एक जन्म श्रीमंत असेल तर पुढचा जन्म गरीबाचा, असं जे द्वंद्व आहे, विरुद्ध परिस्थिती आहे, त्या सगळ्यांचा अनुभव घेऊन कधीतरी त्याला कशातच राम वाटेन असा होतो. कधीतरी त्याच्यात असं सगळं अनुभवून झालं की मग बरं झालं, पुरे झालं, रस वाटेन असा होतो. आणि मग जेव्हा असा परिपक्व तो अनुभवातून होतो, तेव्हा जो अद्वैत आहे त्या भावाकडे वळण्याची आत्म्याची प्रवृत्ती होते आणि आत्मा अंतर्मुख होतो. हा द्वंद्वाचा एकदा खेळ खेळून त्याचं समाधान झालं की मग, आणि जे देवाणघेवाण आपसामध्ये आहे करतो आपण, कुठलीही गोष्ट, पैसे, भावनिक जी देवाणघेवाण आपसांमध्ये होते, त्या सगळ्या देवाणघेवाणीतून हक्क आणि प्रतिहक्क उत्पन्न होतात आणि मग त्याच्यातनच ते चक्र पुन्हा चालू राहतं. आणि म्हणून एक अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यावेळेस आपण बघितला होता आणि तो म्हणजे विमोचक कर्म. जर आता मागच्या जन्मात झालं म्हणून हा जन्म आहे, चांगला वाईट जसाही असेल, स्वरूप कुरूप, काळा गोरा, श्रीमंत, पौर्वात्य देश, पाश्चिमात्य देश, जे काही आहे, त्यावेळेला आपल्याला जाण असेल नाही असेल, पण आता आपल्याला कळतंय की ह्या जन्मात आपण जे काही करणार आहोत त्याच्यावर अवलंबून असेल आपला पुढचा जन्म. मग पुढचा जन्म जर आपल्याला आध्यात्मिक प्रगती पथावर हवा असेल, चांगल्या परिस्थितीत हवा असेल, तर या जन्मात आपण चांगले कर्म केले पाहिजे, चांगले विचार केले पाहिजे, चांगले शब्द बोलले पाहिजे. प्रत्येक कार्य करताना तो साधक बाधक विचाराने, बुद्धिपुरस्सर हेतूने निर्णय घेऊन त्या प्रत्येक कृतीचा विचार करूनच आपण ती कृती केली पाहिजे, शब्द बोलले पाहिजे आणि मनातल्या विचारांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. अशा प्रकारचे कार्य करूया की जेणेकरून पुढचा जन्म व्यवस्थित असेल, चांगल्या कुटुंबात होईल, की जिथे आध्यात्मिक वातावरण आहे, जिथे आपल्या आत्म्याच्या आध्यात्मिक प्रगतीला पोषक असं वातावरण असेल. हे सगळं या जन्मातल्या आपली ज्या आवडी-निवडी आहेत आणि आपण जे काही करणार आहोत, त्याच्यावर पुढच्या जन्माची परिस्थिती अवलंबून आहे. म्हणून ह्या सगळ्या ज्ञानाचा कसा उपयोग करून घ्यायचा, ह्याच्याबद्दल मी माझ्या सीमित बुद्धीला येईल तसं त्यावेळेला सांगितलं होतं, की फक्त ह्या कर्माचा नियम समजून घेऊन फक्त थांबायचं नाही, तर त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे आपल्या पुढच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी. आणि तो मग तो कर्माचा नियम, त्याच्या क्रिया आणि प्रतिक्रिया ह्यांचा कसा नियम आहे, आणि ह्याच्यात सांगितलेलं आहे महत्वाचं, की विवेकशील कर्माच्या योगाने जे काही आहे ते आत्म्याचे संबंध बदलून उच्च प्रकारचे क्रिया न केल्यास जे आहे ते तसं चालू राहतं. म्हणजे आता जे आपण कार्य करणार ते विवेकशील असावं, की जेणेकरून
की पुढच्या जन्मामध्ये जर पुढचा जन्म असेल तर, तो नसेल तर उत्तम. जर याच जन्मामध्ये कुणाला प्रगती साधून तिची इतकी क्विक नसते, असं बाबांचं लिटरेचर सांगतं की ईश्वर साक्षात्कार ह्याच्यासाठी योगानुयोग जन्मानुजन्म घालवावे लागतात. आणि ही जी आध्यात्मिक प्रगती आहे ती संथ असते, हळूहळू होणारी असते. आणि जे काही आपण आता विवेकशील कार्य किंवा कर्म करणार आहोत ते तसंच चांगलं ह्या जन्मातच कायमच, एक दिवस चांगलं केलं आणि दुसऱ्या दिवशी खराब असं नाही. या जन्मात तर ते सातत्याने चांगलं पण हवंच, पण ते पुढच्या कैक जन्मांमध्ये ती क्रिया तशीच सतत चालू ठेवावी लागते. तेव्हा कुठे ईश्वरी साक्षात्काराचं तो गोड आंबाचं फळ खायला मिळेल. आता एकदम असं ह्या जन्मात, आणि त्याच्यातनं बाबांनी सांगितल्याप्रमाणे जर अंतक्षणी कोणी बाबांचं नाव घेऊन एखाद्याला मुक्ती मिळाली तर प्रश्नच नाही. पण ते करण्यासाठीही ही सततची प्रक्रिया आहे, जे सततचं वागणं आहे. बाबांनी सांगितलेले आहे 3 मार्ग ईश्वरी साक्षात्कारासाठी. तर नुसतं ते मार्ग न चोखाळता वागणं सुद्धा तसं असायला हवं. आणि निस्वार्थ सेवा, प्रेमाभाव. त्यानंतर नशीब म्हणजे काय असतं, तर जे कर्माची नियती आहे त्यालाच नशीब म्हणतात. आणि ती सतत आपला पाठपुरावा करते, ती कधीही आपल्याला सोडून राहत नाही, ते कुणालाही चुकत नाही. आणि त्याच्यासाठी मी एक उदाहरण दिलं होतं की सावली कशी सतत आपल्या पाठी असते, आपल्या बरोबर असतं, तसं हे कर्माचे जे काही आहे बंधन ते आपल्याला चुकत नाही, ते आपला पाठलाग सोडत नाही. आणि म्हणून ते जर आपल्याला बदलायचं असेल तर तेही आपल्या हातात आहे. आणि ते कसं, तर विमोचक कर्म, सोडवणूक करणारे, मुक्तता करणारे कर्म केले गेले पाहिजे. विरुद्ध प्रकारचे कर्म, त्यातून सोडवणूक करणारे, म्हणजे एखाद्याचं शत्रुत्व असेल ते मिटवायचं असेल तर कशा पद्धतीने वागलं पाहिजे, त्या विमोचक कर्म हे अत्यंत महत्वाचं आहे. दॅट इज द मास्टर की. ते विमोचक कर्म करून नशिबाचे काय पूर्वीच आपण मिटवू शकतो. कारण त्याच्यातला अत्यंत महत्वाचा भाग असा आहे की जे काही मागच्या जन्मात घडून गेले ते आपण आठवू शकत नाही, त्याची आपल्याला स्मृती नसते, आपल्याला माहित नसतं, आपल्याला कळत नसतं. या जन्मात जे काही होणार आहे ते आपल्याला माहित नसतं. त्याचा कार्यकारण भाव नक्की मागच्या जन्माशी कसा संबंध जोडायचा हेही आपल्याला माहित नसतं. म्हणून बेस्ट वे जे काही सांगितलेलं आहे भगवंतांनी वेळोवेळेला, मग तुम्ही काही ते फॉलो करत असो, कुराण असो, बायबल असो, गीता असो, बाबांनी सांगितलेलं आहे वेळोवेळेला माय विश, हाऊ टू लव्ह गॉड, पश्चाताप प्रार्थना, अशा सगळ्या ह्याच्यातून ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यात जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण जर आपलं वागणं ठेवलं, कारण पूर्वजन्म आपल्याला आठवत नाही, झालेलं आपल्याला आठवत नाही, त्याची सुसूत्रता संबंध तर आपण लावू शकत नाही. पण जर सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली कोणी जर प्रगती करत असेल तर त्या सद्गुरूला त्याचे सगळे पूर्वीचे जन्म माहित असतात, त्याचा कार्यकारण भाव माहित असतो, त्यामुळे तो मदतीला धावून येतो. पण सद्गुरू कधी मदतीला धावेल, की ज्या आत्म्याची तशी अध्यात्म मार्गावर प्रगती झालेली आहे, तयारी झालेली आहे, त्याला सद्गुरू स्वतः शोधत येतो. मग ती तयारी म्हणजेच आपलं हे जे आचार विचार आणि शब्द आहेत ते शुद्ध ठेवणं, आणि जे व्यवस्थित कार्य करायला पाहिजे त्या पद्धतीने आपण आपलं रोजचं जीवन जर जगलं आणि तशा पद्धतीने आपले सतत प्रयत्न असतील तर तो सद्गुरू स्वतः आपल्याला शोधत येणार. आणि उत्पादक कर्म केवळ पार्थिव देहातच शक्य असतात, पृथ्वीवरच शक्य असतात, हा एक त्याच्यामध्ये पॅरेग्राफ होता. आणि सगळ्यात होतं की तुम्ही स्वतःचे भाग्य विधाता बना. कसं बना भाग्य विधाता, तर पुढच्या पॅरेग्राफ मध्ये दिलं होतं की विमोचक कर्म करून तुम्ही स्वतःचे भाग्य विधाता बना. आणि चांगले आणि वाईट यातील भेद समजू लागल्यावर कर्माचा प्रारंभ होतो, की 7 वर्षापर्यंतचे कर्म फार त्या बालकाला बंध नसतात. आणि त्याच्यावरती इथपर्यंत आपण बघितलेलं होतं मला वाटतं, बरोबर. तर आता पुढचा पॅरेग्राफ आपल्याला घ्यायचा आहे. तर मागच्या वेळेला आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे विमोचक कर्म ह्या पॅरेग्राफ नंतर आपण थांबलो होतो, पान नंबर 253. तर एकदा तो विमोचक कर्माचा पॅरेग्राफ वाचून, कारण ह्यात पुष्कळ वेळ गेला, 15 मिनिट आपले गेले, हरकत नाही. तो पॅरेग्राफ विमोचक कर्माचा वाचल्यानंतर आपण पुढचा यावेळेचा पॅरेग्राफ सुरू करूया. आता आवाज येतोय ना सगळ्यांना व्यवस्थित?
हो हो येतोय. ओके. तर ठोकळ मानाने पाहता कर्म दोन प्रकारचे आहे, बंधनकारक होणारे आणि आत्मज्ञान आणि मुक्ती मिळवण्यास मदत करणारे. जे बंधनकारक कर्म आहेत आणि दुसऱ्या पद्धतीचं कर्म आहे की जे आत्मज्ञान मिळवायला, मुक्ती मिळवायला मदत करणार आहे, की जे आता ह्या क्षणी आपण सगळे करतोय, की ह्या पुस्तकात बाबांनी काय दिलंय ते वाचून समजून उमजून घेतलं म्हणजे तशा पद्धतीने थोडंफार आपल्या वागण्यामध्ये फरक पडू शकतो. जोवर कर्माची उत्पत्ती अहम चित्तातून होऊन त्याला पुष्ट करते, तोवर वाईट कर्माप्रमाणेच चांगली कर्मे ही बंधनकारक असतात. चांगलं कर्म तुम्ही लाख केलं, खूप पूजा अर्चा, एक बाई आहेत त्या सकाळ संध्याकाळ ती त्यांचं पठण, आता मला गीता वाचायचंय, नंतर मला रामरक्षा म्हणायचंय, मग पूजा अर्चा गंध, पण तुम्ही सतत जर ते म्हणत असेल मला एवढं सगळं करायचंय, हे पण मी एवढं केलं, मला वेळच नाही, मी सारखी पूजा, हा अहम झाला. आणि चांगलं कर्म किंवा एखाद्याला दान दिलं, पोटभर जेवू खाऊ घातलं, अनाथ मुलांची मदत केली, पण त्याच्याबद्दल अहंकार बाळगला, तर त्या कर्मातून चांगलं उत्पन्न होण्याऐवजी अहंकाराला पुष्टी होते. म्हणून असं चांगलं कर्म पण जर चांगलं कर्म करताना अहंकार असेल तर त्याच्यात त्यांनी सुद्धा बंधनं वाढतात कर्माची. जेव्हा योग्य ज्ञानातून कर्माची उत्पत्ती होते तेव्हा ते कर्म मुक्तीसाठी उपयुक्त अशी शक्ती बनते. मुक्तीसाठी उपयुक्त शक्ती हे चांगलं कर्म बनते. कर्म नियमांनी उत्पन्न झालेली गुंतागुंत, आत्म्याचा स्वभाव विशेष व त्याची खरी पूर्ण भवितव्यता ज्ञानपूर्वक जाणारे सद्गुरूच या बाबतीत योग्य ज्ञान देऊ शकतात. का? कारण त्या सद्गुरूला तुमचे सगळे पूर्वीचे जन्म स्पष्ट दिसत असतात. आणि मग ती जी गुंतागुंत आहे कर्मांची, कर्मामधून उत्पन्न होणारी संस्कारांची गुंतागुंत आहे, त्याच्यात काय वैशिष्ट्य आहे ते सगळं ते जाणतात. त्यामुळे तेच आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करू शकतात. पुढचा पॅरेग्राफ आहे, चांगले व वाईट यातील भेद म्हणजे फरक समजू लागल्यावर कर्माचा प्रारंभ होतो. कर्माची सुरुवात कधी होते? एकदा कोणीतरी हा प्रश्न विचारला होता की कर्माची सुरुवात कधी होते? लहान मुलांनी केलेलं कर्म त्यांच्यावर बंधनकारक असतं का? ते या पॅरेग्राफ मध्ये सांगितलेलं आहे. एका शब्दात सांगितलं की जेव्हा त्याला कळू लागेल की चांगलं काय आणि वाईट काय आहे, तेव्हा कर्माची सुरुवात. आजकालची मुलं भयंकर शार्प आहे. अगदी 1.5-2 वर्षाच्या मुलालाही कळतं की मी खोटंच रडतोय की खरं रडतोय, नाटक करतोय की काय करतोय. म्हणजे ही हलकस तिथले संस्कार पण ही गोष्ट मी लपवायला नको, पण मी लपवतो म्हणजे चुकीचं करतो हे त्याला माहिती असतं. असं चांगलं वाईट ह्यातला भेद जेव्हा सुरू होईल, एक्झॅक्टली त्याने 3 वर्ष की 7 वर्ष हे उदाहरणादाखल सांगितलेलं आहे बाबांनी, छान स्पष्ट केले. पण ते एक्झॅक्ट बॅरिकेड लावू शकत नाही असं मला माझ्या सीमित बुद्धीला वाटतं. कारण इथे इतकं सुंदर एकच वाक्य वापरलंय की जेव्हा चांगल्या वाईट ह्यातला फरक त्या करू शकतो तेव्हा केलेलं कर्म हे बंधनकारक असतं. चांगले आणि वाईट यातील भेदाचे म्हणजे फरकाचे ज्ञान मनुष्याला आले म्हणजे त्याला काही महत्व आहे असे कर्म अस्तित्वात येते. एक मिनिट, सॉरी. बालपणाच्या पहिल्या 7 वर्षात जे संस्कार अभिव्यक्त होतात म्हणजे व्यक्त होतात ते फार हलके असतात. बाबा सांगतात की 7 वर्षापर्यंतच्या मुलाचे त्या जीवात्म्याचे 7 वर्षापर्यंतचे बाल्याचे बालकाचे 7 वर्षापर्यंतचे संस्कार अगदी हलके असतात, पुसट असतात. आणि त्या हलक्या संस्कारांनी प्राप्त होणाऱ्या जाणीवेच्या ठिकाणी जगातील भेदाभेदाविषयी सापेक्षतेने कमी प्रत्युत्तर क्षमता असते. रिस्पॉन्सिव्हनेस कमी असतो. म्हणून 7 वर्षाखालील बालकांच्या क्रियांमुळे अहम चित्तावर तितकेसे प्रबल आणि परिणामकारक संस्कार उमटत नाहीत. संस्कार उमटतात पण ते अगदी पुसट असतात, हलके असतात. ते फार चिवट संस्कार नसतात, फार तीव्र संस्कार नसतात ते. आणि त्या बालकांचे भवितव्य बनवण्यात ते फार महत्वाचा भागही घेऊ शकत नाही. भवितव्य म्हणजे पुढच्या जन्माच्या ठरवण्यासाठी.
बालपणचे संस्कार महत्वाचा भाग घेऊ शकत नाही. जेव्हा महत्वाचा भाग, अजिबात भाग घेऊ शकत नाही असं नाही, जेव्हा आत्म्याच्या ठिकाणी जबाबदारीची जाणीव उत्पन्न होते तेव्हाच अहम मन आणि त्याचे भवितव्य बनवणाऱ्या परिणामकारक आणि खऱ्या कर्माला प्रारंभ होतो. जबाबदारीची जाणीव उत्पन्न झाल्यानंतर जे काही संस्कार होतात, कर्म होतात, त्यातून जे संस्कार निर्माण होतात ते संस्कार अहम मनावर इतके ठसतात की त्याच्यामुळे पुढच्या खऱ्या कर्माला प्रारंभ होतो. जबाबदारीची जाणीव चांगले आणि वाईट यातील भेदाभेदाच्या ज्ञानावर अवलंबून असते. आता जबाबदारीची जाणीव म्हणजे काय, तर त्याला चांगल्या वाईटातला फरक कळला पाहिजे. ह्याच्यासाठी बाबांनी ह्याचं कसं सुंदर रचना झालेली आहे ह्या पुस्तकाचे. याच पुस्तकामध्ये पूर्वी आपण एक प्रकरण बघितलं होतं, चांगले आणि वाईट. आणि अख्खं प्रकरण फक्त चांगले वाईट. कशाला चांगलं म्हणायचं, खरंच चांगलं काही असतं का, की खरंच काही वाईट असतं का? ती एक अवस्था असते ईश्वरी साक्षात्कारानंतरची, जिथे स्वयं तो जीवात्मा परमात्मा बनतो. त्याच्यासाठी चांगलं आणि वाईट काहीच नाहीये. पण तोपर्यंत चांगलं आणि वाईट हे सापेक्ष परिस्थिती सापेक्ष आहे, व्यक्ती सापेक्ष आहे. त्या परिस्थितीवर अवलंबून राहील की चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे. खोटं बोलणं वाईट आहे. एखाद्याचा जीव वाचवायला जर तू कोणी खोटं बोललं तर परिस्थिती बदलली, त्यामुळे मग ते खोटं माफ आहे, ते वाईट होत नाही, पण ते चांगलं होतं, कारण त्यामुळे एखाद्याचा जीव वाचलाय, तिथे त्याचा स्वार्थ नव्हता. म्हणजे हे तो एक प्रकरण आपण पूर्वी याच पुस्तकामध्ये चांगले आणि वाईट प्रकरण होतं, तुम्हाला आठवत असेल, एकदा पुन्हा वाचून घ्या की त्याच्याशी सगळे लिंक झालेले आहेत आधीचे प्रकरण. त्या चांगल्या वाईटातला जेव्हा फरक कळेल तेव्हा त्याला जबाबदारीची जाणीव आली असं समजता येईल, आणि त्या पुढे जो तो कर्म करेल ते त्याला बंधनकारक राहतील. व आत्म्याने बाल्याची काही वर्षे घालवल्यानंतरच ह्या जबाबदारीच्या जाणीवेचा उदय होतो. व्यवहारामध्ये लहानपण गेल्यानंतरच या जबाबदारीची जाणीव सुरू होते. पुढचा पॅराग्राफ आहे, कार्यकारण भावाच्या नियमांशी तुलना. कार्यकारण भाव हा ग्रामर मधला कार्यकारण भाव नव्हे, पण हा कार्यकारण भाव म्हणजे काय, की एक काय केलं तर त्याने काय परिस्थिती उत्पन्न होते, त्याची प्रतिक्रिया काय होते, त्याचा इफेक्ट काय होतो, परिणाम काय होतो, किंवा एखादी गोष्ट अशी आहे त्याचं कारण काय आहे. मूल्यांच्या जगतामधील कर्मनियम, वर्ड्स ऑफ व्हॅल्यूज, हा स्थूल जगतातील कार्यकारण भावाचे प्रतिरूप आहे. ह्या ज्या आजच्या किंवा मायावी जगामध्ये आपण जे काही कर्माचे नियम, नीती नियम, लॉज, कायदे कानून आहे, हे सगळं जे काय आहे तो जो कार्यकारण भाव आहे त्याचं प्रतिरूप आहे, त्याचीच दुसऱ्या मिनिएचर आहे, काउंटर पार्ट आहे. जे काही कर्म नियम आपण इथे पण सांगतो ना, खोटं बोलायचं नाही, नियती किंवा नीतिमत्ता, या सगळ्या ज्या गोष्टी इथे आहेत, ह्या ज्या मायावी जगतामध्ये पण जे काही संस्कारक्षम काही नीती कायदे केलेले आहेत, व्हॅल्यूज आहेत, त्या सगळे कर्म नियम हे कार्यकारण भावाचे प्रतिरूप आहे. जो कार्यकारण भाव इथे सांगितलेला आहे त्याचंच ते प्रतिरूप आहे. पार्थिव जगतात जर कार्यकारणाचा नियम नसेल तर मोठा गोंधळ उडेल, आणि कोणत्या गोष्टीनंतर कोणत्या गोष्टीची अपेक्षा करायची हे लोकांना समजणार नाही. ह्या स्थूल जगामध्ये की चांगलं वागलं तर तुझं चांगलं होईल बाबा, हे सगळ्यांना माहिती आहे. कर भला तो हो भला, अशा कितीतरी म्हणी तुम्हाला सापडतील. आणि असं जर नसतं ह्या स्थूल जगामध्ये सुद्धा तर फार गोंधळ उडाला असता. कुणी कसं वागायचं हे कोणाला कळलंच नसतं, की आम्ही असं करायला नको, मी कोणा चोरी करायला नको, मी भ्रष्टाचार करायला नको, मी खोटं बोलायला नको, मी अनैतिकतेने वागायला नको. ह्या ज्या सगळ्या आहेत, मी असं केलं तर असं होईल, मी चोरी केली तर चोर पकडून पोलीस पकडून नाही, हे सगळे जे कार्यकारण भाव आहे हे जर नसते
आणि सगळ्यांना माहिती की कसं वागलं म्हणजे काय होतं. असं जर हे नीती नियम नसते, कायदे कानून नसते, हे कार्यकारण कर्म नियम ह्या जर कार्यकारण भाव नसता तर खूप गोंधळ उडाला असता आणि कोणत्या गोष्टीनंतर कोणत्या गोष्टीची अपेक्षा करायची हे लोकांना समजलं नसतं. त्याचप्रमाणे कर्म नियम नसते तर मनुष्याला प्रिय असलेल्या मूल्यांच्या जगतातील सर्व परिणाम पूर्णपणे अनिश्चित होतील. आपल्या सगळ्यांना जे मूल्य आहे आणि आय एम द मॅन ऑफ एथिक्स असं पटकन म्हणतो कोणी पण ना, मी कधीच खोटं बोलत नाही, मी कधी खोटं बोललेले नाही, हे सगळं आपण अभिमानाने सांगतो. तर असं जर हे मूल्यांचं जगामध्ये जर कर्मनियम नसते तर कुठली गोष्ट केल्यावर काय होईल त्याचे परिणाम अनिश्चित राहिले असते. स्थूल घटनांच्या विश्वात शक्तीच्या सुरक्षेचा एक नियम आहे. किती छान वाक्य आहे. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, शक्तीची जी सुरक्षा आहे त्या शक्तीचा सुरक्षेचा पण ह्या स्थूल जगात मायावी जगात एक नियम आहे. तो काय? या नियमानुसार कोणतीही शक्ती कधीही नष्ट होत नाही. तसाच मी नेहमी सांगते की सत्याचं तेज इतकं प्रखर असतं की त्याच्या पुढे कोणी टिकू शकत नाही आणि हे खरं आहे. मग हे प्रखर तेज कुठे येतं? त्या शक्तीतून येतं. ती शक्ती कसली आहे? मौनाची शक्ती, खरेपणाची शक्ती, अशा वेगवेगळ्या शक्ती आहेत. तर त्याचा एक नियम आहे की त्या शक्ती कधीही नष्ट होत नाही. तसंच जे मूल्यांच्या जगत आहे, हा मूल्यांच्या जगताचा नियम झाला, सॉरी. आणि एनर्जी, कुठली एनर्जी नष्ट होत नाही. सोलर एनर्जी नष्ट होते का? तो सूर्य हे झाल्यानंतरच तुमचं सोलर मशीन बंद पडेल, तोपर्यंत नाही. पण जसा ह्या स्थूल जगामध्ये शक्ती कधी नष्ट होत नाही तसा मूल्यांच्या जगतात असा नियम आहे, एकदा कर्म अस्तित्वात आले म्हणजे ते त्याचे नैसर्गिक परिणाम घडवून न आणता गुपचूप नाहीसे होत. जसा स्थूल जगामध्ये नियम आहे की शक्ती कधीही नष्ट होत नाही, तसंच मूल्यांचं जे जगत आहे, वर्ड ऑफ व्हॅल्यूज, तुम्ही जी क्रिया कराल, चांगली असो वाईट असो, ती आपला परिणाम आणल्याशिवाय कधीही तशी नष्ट होणार नाही. जो पण परिणाम असेल, एकदा कर्म अस्तित्वात आले म्हणजे ते त्याचे नैसर्गिक परिणाम घडवून न आणता गुपचूप काही कर्म असू दे, छोट मोठं, खरं चुकीचं, वाईट चांगलं वाईट, ते कर्म त्याचा परिणाम त्याच्यासोबत आणल्याशिवाय नष्ट होतच नाही. ते कर्म त्याचे नैसर्गिक फल येईपर्यंत आणि प्रतिकर्माने त्याचे निराकरण होईपर्यंत काउंटर कर्मा, विमोचक कर्म केल्याशिवाय किंवा त्याचा परिणाम घडून आल्याशिवाय ते नष्ट होत नाही. त्याचे काम जे आहे, त्याचं फल जे आहे, त्याचे निराकरण म्हणजे ते निस्तरल्याशिवाय ते अनवरतपणे म्हणजे अविरतपणे कायम राहते. ते कर्म त्याचं परिणाम आणतं आणि त्याचं काउंटर कर्म, विमोचक कर्म केल्याशिवाय जर नाही केलं तर ते सतत चालू राहतं. जसं मागच्या वेळेस उदाहरण दिलं होतं की शत्रुत्व धरलं तर ते कायम ती चेन त्याची शत्रुत्वाची तशी जन्मोजन्मी चालू राहील. मग ह्याचं शत्रुत्वाचं विमोचक कार्य म्हणजे त्याच्याशी प्रेमाने वागणं, त्याला सेवा देणं, हे झालं विमोचक कर्म. चांगल्या क्रियांचे परिणाम चांगले होतात आणि वाईट क्रियांचे परिणाम वाईट होतात. मूल्यांच्या जगतामध्ये कार्य व कारण यांच्यात असणाऱ्या व्यवस्थित संबंधामुळे विश्वातील नैतिक व्यवस्था, मॉरल ऑर्डर टिकली आहे. ह्या विश्वामध्ये नैतिक व्यवस्था का टिकली आहे? कारण त्याच्यामध्ये सुद्धा कार्य आणि कारण भाव आहे आणि त्याच्यातले जे व्यवस्थित संबंध आहे त्याच्यामुळे ही नैतिक व्यवस्था या विश्वामध्ये टिकलेली आहे. कर्म नियमात या पॅरेग्राफचं हेडिंग आहे, विश्वातील नैतिक व्यवस्था कर्म नियमामुळे टिकते. कर्म नियमात जर ढिलाई, अपवाद किंवा उलथापालथ यांना जागा असती तर, आणि जर मूल्य जगतात कर्म नियमांची कडक अंमलबजावणी झाली नसती
तर विश्वामध्ये नैतिक व्यवस्था टिकली नसती. आणि जर विश्वात नैतिक व्यवस्थाच नसती तर मूल्य संपादनाच्या दृष्टीने मानवी जीवन धोक्याचे व संदेहग्रस्त होऊन गेले असते. संदेह म्हणजे निश्चितता नाही, संशय, त्यांना अनिश्चितपणा. हे जे कर्माचं नियम आहे हे कायम आहे, त्याच्यात कुणालाही सूट नाही, ढिलाई नाही. बाबा सुद्धा सांगायचे, नेहमी सांगायचे की कुठलाही, हे बाबा सांगायचे की आय डोंट ब्रेक एनी रूल बट आय एम बियॉन्ड ऑल दिस रूल्स. हे कुठलेही नियम मला लागू नाहीत, मी त्या सगळ्या नियमांच्या पलीकडे आहे. असं असलं तरी हे जे नियम आहेत ते मी तोडत नाही, कारण ते त्यांनी सृष्टीचा नियंता आहे, सृष्टीकर्ता आहे, विश्वनिर्माता आहे, त्यांनीच बनवलेले सगळे नियम आहेत. त्यामुळे हा नियम की तुम्ही जे कर्म कराल त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागणार, हे सगळ्यांना बांधील आहे. त्याच्यामध्ये कुठलीही ढिलाई नाही, उलथापालथ नाही. फक्त कोणत्या परिस्थितीत तुम्ही ते बदलू शकता, विमोचक कर्म करून तुम्ही ते बदलू शकता. आणि ही अशी नैतिक व्यवस्था आहे, म्हणून विश्वात सगळं मूल्य वगैरे, वर्ड ऑफ व्हॅल्यूज टिकून आहे. ज्या जगात नैतिक व्यवस्था नाही त्या जगात मानवी प्रयत्नांमध्ये संशय आणि अनिश्चितता यांची भीती सतत वाटत राहिली असती. जर कर्मनियमास धाब्यावर बसवता आले आणि जर साध्य आणि साधने यांच्यामध्ये काही निश्चित संबंध राहिला नाही तर खऱ्या मूल्यांच्या प्राप्तीसाठी आस्थापूर्वक प्रयत्नच होऊ शकणार नाही. इथं बोल्ड मध्ये हे दिले की जर कर्मनियम असे धाब्यावर बसवता आले असते, जसं व्यवहारामध्ये पुष्कळ आहे, इन्कम टॅक्स असो, इतर कुठलेही कायदे असो, वकील लोक किंवा ते चार्टर्ड अकाउंटंट यांचं काय आहे, कायद्याच्या पळवाटा शोधणं आणि त्यात, पण असं नीती नियमाच्या ह्या जगामध्ये चालत नाही. जे काही कर्म असेल त्याच्यात उदाहरण देतात ना, मांजराने डोळे मिटून दूध पिलं तरी ते सगळ्यांना दिसतच. त्याने जरी त्याला जरी त्याची जाणीव नसली तरी तो जो काही आत्मा कर्म करेल त्याचे परिणाम त्याला भोगावेच लागणार. त्यामुळे हे कर्म नियम जरी कुठे मोडता येत नाही. आणि तसं जर ते झालं असतं तर जे साध्य आहे आणि जी साधना आहे ह्याच्यात निश्चित संबंधच राहिला नसता. म्हणजे काय साध्य काय आहे, ईश्वराशी एकरूप होणं. मग त्याची साधना काय आहे, सदाचार, सद्विचार, चांगले शब्द, सत्संग, भजन किंवा धर्माने जे काही नियम सांगितलेले आहेत, हे वेगवेगळे मार्ग ते आपण बघितलेले आहेत एका लेक्चरमध्ये, की बाबांनी सांगितलं 3च मार्ग असतात आणि त्या सगळ्या मधला सत्संग हा सगळ्यात शॉर्टेस्ट, इझिएस्ट अँड क्विकेस्ट वे बाबांनी सांगितलेला आहे. थोडक्यात सांगायचं तर जे साध्य आहे असं केलं म्हणजे असं होईल, हे जे काही आहे हा संबंधच जर राहिला नसता, जर कर्मनियम धाब्यावर बसवले असते, गुंडाळून ठेवले असते, त्याचं पालन झालं नसतं, त्यांच्यामध्ये जर ह्या साध्य आणि साधनामध्ये संबंध राहिला नसता आणि जे खरे मूल्य आहेत त्या मूल्यांच्या प्राप्तीसाठी काही प्रयत्न झाले नसते. कर्मनियमाचा कडक अंमलबजावणी असणे म्हणजेच ही एक महत्वपूर्ण क्रियेची अट आहे. कर्मनियमाची उपेक्षा किंवा उल्लंघन करणे सुरक्षितपणे शक्य झाले तर मानवाला महत्वपूर्ण क्रिया करणे अगदी अशक्य होईल. महत्वाची चांगली क्रिया करणं शक्यच होणार नाही जर ह्या कर्माच्या नियमांचं पालन व्यवस्थित झालं नाही, अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही तर. पुढचा पॅराग्राफ आहे कर्म आणि जबाबदारी. निसर्गाच्या इतर नियमांप्रमाणेच कर्मनियम हाही अनुल्लंघनीय आहे, म्हणजे उल्लंघता न येणारा, न मोडता येणारा. तथापि कर्मनियमाच्या अंमलबजावणीची कठोरता म्हणजे एखाद्या बाह्य आणि अंधशक्तीचा अत्याचार आहे असे आत्म्याला वाटत नाही. असं जरी असलं तरी मी हे कर्मनियमाची अंमलबजावणी कोण करतं, कर्म करणाराही तो जीवात्मा, त्याचे परिणाम भोगणाराही तो जीवात्माच आहे. तिथे तिसरा कोणी नाहीये, तिथे हवालदार नाहीये, पोलीस नाहीये, न्यायासन नाही, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नाही, तिसरं कोणी नाहीये की ईडी नाहीये
की त्याची अंमलबजावणी होते की नाही आणि ते केलं नाही म्हणून धरून ने तुरुंगात टाक, असं नाहीये. कर्म करणाराही जीवात्मा, त्याचे परिणाम भोगणाराही जीवात्मा. तिथे तिसरं कोणी नाहीये. कोणी तिथे अत्याचार करेल, अंधपणे त्याच्याशी वागेल असं नाहीये. कठोरता जीवनाच्या योजनेच्या विवेकशीलतेची आवश्यक अशी गोष्ट आहे. जीवनाची जी योजना आहे ती विवेकशील योजनेची कठोरता ही आवश्यक गोष्ट आहे. आता कठोर कसं आहे? जे तुम्ही कराल कराल ते भराल, पेराल ते उगवेल, ह्या म्हणी आहेतच आपल्याकडे. कर्मनियती ही खऱ्या जबाबदारीची अट आहे. कर्मनियती हा अत्याचार नाही, ती अट आहे. कशासाठी? जबाबदारीपूर्वक एखाद्याने वागावं, खऱ्या जबाबदारीने वागावं, ह्याच्यासाठी हे अत्यंत महत्वाचं वाक्य आहे. कर्मनियती हा अंध आणि बाह्य शक्तीचा अत्याचार नाही, तर कर्मनियती ही खऱ्या जबाबदारीची अट आहे. बरेच जण रोज काही काही मेसेज पाठवतात, फार चांगली गोष्ट आहे. माझी विनंती आहे या ग्रुपमधल्या सगळ्यांना की आपण हे पेजेस सगळे व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवत असतो. आता अशी जी महत्वाची वाक्य आहेत तुम्ही ते नक्की पाठवत, वेगळे लिहा, टाईप करा किंवा तिथनं हे करा आणि नक्की हे वाक्य पोस्ट करत राहा की कर्मनियती ही खऱ्या जबाबदारीची अट आहे. अनुभव रूपाने मनुष्याला, आता इथे हा पुन्हा वाक्य पहिल्या पॅरेग्राफशी लिंक झालेलं आहे. कसं लिंक झालंय? पहिलाच वाक्य काय होतं की जबाबदारीची जाणीव आल्यानंतर कर्माचा परिणाम सुरू होतो. आणि इथे वाक्य आहे कर्म नियती ही खऱ्या जबाबदारीची अट आहे. अनुभव रूपाने मनुष्याला जे जे प्राप्त होते त्या सर्वांचा त्याच्या कर्माशी निश्चित संबंध असतो. सगळ्याचा, संपूर्ण, सिंगल कुठल्याही छोटीशी सुद्धा गोष्ट अशी नाही की त्याचा पहिल्या कर्माशी संबंध नाहीये. पुढचा आणि शेवटचा पॅराग्राफ आहे ह्या प्रकरण 26 मधला. कर्म नियम ही न्यायाची अभिव्यक्ती आहे. जो न्याय आहे सृष्टीचा ह्या स्थूल जगामध्ये, तसाच ह्या अध्यात्म जगामध्ये जो न्याय आहे त्या न्यायाची अभिव्यक्ती, प्रकटीकरण म्हणजे हा कर्मनियम आहे. त्या कर्मनियमामुळे तुम्हाला न्याय मिळतो. जर मनुष्याने एखाद्याचे काही वाईट केले तर त्याला त्याबद्दल शिक्षा भोगावीच लागते. आणि म्हणून आपल्यावरच उलटणाऱ्या वाईटाचे त्याने खुशीने स्वागत केले पाहिजे. किती छान वाक्य आहे, फार महत्वाचं वाक्य आहे. जर कुणाचं तुम्ही वाईट केलं तर तुम्हाला त्याची शिक्षा भोगावी लागते. आपल्या बाबतीत जे काही आता वाईट होतंय ते तुम्ही म्हणून खुशीने स्वीकारलं पाहिजे. का? आता आपल्या बाबतीत जर काही वाईट होत असेल तर ते बीज आपण स्वतःच पेरलेलं आहे. आपण काहीतरी वाईट केलेलं आहे गेल्या जन्मात किंवा आधीच्या ह्या जीवनाच्या कालखंडात. आपण कुणाचं वाईट केलं, आपण काही वाईट केलं म्हणून आता आपल्या बाबतीत वाईट होतंय. हा नेहमी एक विचार असला पाहिजे. म्हणून बाबा जेव्हा सांगतात, हे वाक्य बाबांचं जे सांगतात की ऍक्सेप्ट इट ॲज माय विश, जे काही होतंय ते तुम्ही खुशीने स्वीकारा आणि ती माझी इच्छा आहे म्हणून स्वीकारा. त्या वाक्याच्या मुळाशी हे आहे. बाबांची इच्छा म्हणजे काय? नियंता कोण आहे? तो विश्वकर्ता, सृष्टीचा नियंता. त्याने बांधलेला हा नियम आहे की तुम्ही पेराल ते उगवेल. मग तुम्ही काही वाईट केलं, तुमच्या हातून काही वाईट झालं म्हणून आता तुमचं वाईट झालं, म्हणजे करणारं कोण आहे? तुम्हीच आहे. म्हणून म्हणजे इतर कशासाठी किंवा इतर कोणासाठी नाही, परंतु ते तुम्हीच पेरलेलं आता उगवलंय. आणि म्हणून केवळ तुम्ही ते जे काही वाईट आता तुमच्या वाट्याला आलं त्याचं खुशीने स्वागत करायचं. आता खुशीने का? कारण ते जे वाईट आहे ते कर्म जर पुसलं जाणं आवश्यक असेल तर आता तुमच्या वाईट होऊन ते कर्म पुसलं जातंय. म्हणजे तुमचं मागचं वाईट पुसलं जातंय. आता जे काही वाईट तुमच्या बाबतीत घडतंय त्यामुळे मागचं तुमचं एखादं चुकीचं किंवा वाईट कर्म आहे ते पुसलं जातंय, त्याचे संस्कार नष्ट होत आहेत. ही चांगली बाब आहे ना. अध्यात्म मार्गावर पुढे प्रगतीच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे की नाही? म्हणून तुम्ही त्याचा खुशीने स्वीकार करा.
तर इथून पुढे जर काही कुणाचं त्रासदायक असेल, काही वाईट किंवा अडचणीचं आयुष्यात होत असेल, तर नेहमी हा विचार करा, अरे बरं झालं, मागची माझी बाला मिटते, असा विचार करा आणि आनंदाने त्या परिस्थितीला सामोरं जा. हा प्रयत्न करा. हा अत्यंत नवीन विचार आहे, वेगळा आहे. तोच विचार आहे, वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे, की तुम्हीच केलेलं आहे ते तुमचं मागचं कर्म पुसलं जातंय, म्हणून आता ह्या परिस्थितीचा तुम्ही आनंदाने स्वीकार करा, असं त्यांनी सांगितलंय. आणि जर त्याने दुसऱ्याचे, आय थिंक मला जे कन्व्हे करायचंय किंवा बाबांना या वाक्यातून जे आपल्यापर्यंत पोहोचवायचंय ते तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचलंय किंवा तुम्हाला कळलंय असं मी गृहीत धरते. ह्या बाबतीत काही हाही वाक्य महत्वाचं आहे. काही त्याच्या बाबतीत दुविधा असेल, एखादी शंका असेल किंवा स्वतःला आणखीन काही कुणाला ऍड करायचं असेल तर नक्की सांगा हा. आणि असं मधात कधी म्हणजे मी विचारा, म्हणजे मी म्हणून म्हणते, शंका हा शब्दच वापरत नाही मी. काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल असं म्हणते, कारण मी म्हणजे कोणी महान नाहीये. कुठलाही मनात प्रश्न असेल तर बिलकुल कचरू नका विचारायला, कारण त्या प्रश्नातून होऊ शकतं इतरांच्याही शंकांचं काही समाधान होऊ शकतं, त्यांना काही फायदा होऊ शकतो जर ह्या विषयाशी संबंधित असेल तर. कारण मग एक लिंक बनली राहते. आपण त्याच्यासाठी वेगळा वेळ देतोच आहोत. जर त्याने दुसऱ्याचे काही चांगले केले तर त्याचे पारितोषिकही त्याला मिळालेच पाहिजे. आणि म्हणून त्याने त्या स्वतःकडे परतून येणाऱ्या चांगल्याचाही उपभोग घेतलाच पाहिजे. पहा, बाबांनी फॉरेनरला कुणीतरी प्रश्न विचारला. हे लोक सगळे बाहेर आउटिंगला गेलेले आणि खूप सुंदर सिनरी होते, सगळे खुश झाले. तर एका, मला आता नावं आठवत नाहीत नेमकी ह्या वेळेला, त्या फॉरेनर लेडीने बाबांना विचारलं की बाबा, तुम्हालाही हे सगळं बघून आनंद होतो, आम्हाला खूप आवडलं, हे इतकं सुंदर सीन आहे, छान फुल आहे, आम्ही खुश होतो, तसं तुम्हालाही ते आवडतं का? बाबांनी सांगितलं, का नाही, मीच हे निर्माण केलेलं आहे. तो प्रश्न बाबांनी सांगितलं की जे जे जीवनात चांगलं आहे त्याचा तुम्ही तुमच्या वाट्याला आलं जरूर आनंद घ्या, उपभोग घ्या, पण त्यात गुंतून राहू नका, लिप्त होऊ नका. आता तेच वाक्य इथे त्याचं कारण सांगितलं की जे तुमच्या वाट्याला चांगलं आलं ते तुमच्या चांगल्या कर्माचं पारितोषिक आहे, बक्षीस आहे. मग ते बक्षीस मिळालं म्हणून त्याचाही उपभोग तुम्ही घेतलाच पाहिजे. फक्त तो घेताना काळजी घ्यायची की त्याच्यात फार गुंतून जायचं नाही. पुढे आपल्या आत्म्याचा उद्देश काय आहे या जीवात्म्याचा, या देहाचा, की ईश्वर प्राप्ती करून ईश्वराशी एकरूप व्हायचं. जर ते व्हायचं असेल तर तुम्ही उपभोग घ्या, तुमच्या वाट्याला जे चांगलं आलं ते. का? कारण तुम्ही मागे केलेल्या चांगल्या गोष्टींचा तो परिणाम आहे, तुमचं बक्षीस आहे. पण त्यात गुंतून राहू नका, नाहीतर तुमच्या आत्म्याची पुढची प्रगती थांबेल. जसं तुमच्या वाट्याला आलेलं दुःख त्याचं कारणही तुम्हीच आहात, म्हणून तुम्ही ते आनंदाने स्वीकारा. तसंच तुमच्या वाट्याला जर चांगलं काही आलं तर तेही तुमचं बक्षीस आहे चांगल्या कर्मांचं, म्हणून त्याचाही तुम्ही उपभोग घेतला पाहिजे. तो जे दुसऱ्या करता करतो ते त्याने स्वतः करताही केल्यासारखे होते. फार महत्वाचं वाक्य. तुम्ही दुसऱ्यासाठी जे कराल ते तुम्ही स्वतःसाठी करता. दुसऱ्यासाठी चांगलं करा, तुमच्यासाठी चांगलं. दुसऱ्यासाठी वाईट कराल तर तुम्ही स्वतःसाठीही वाईट करताय. इतकं सुंदर पद्धतीने फक्त बाबा सांगू शकतात, किती छान सांगितले. जे तुम्ही दुसऱ्या करता करता ते स्वतःसाठी केल्यासारखे होते. ह्या सगळ्याचा म्हणजे आता आधी 2 वाक्य जे सांगितले की तुम्ही मागे जे वाईट केलं त्यामुळे आता तुम्हाला जी काही वाईट परिस्थिती उद्भवली ती तुम्ही आनंदाने स्वीकारा. जर चांगलं काही तुम्ही केलं त्याचं पारितोषिक आहे ते, म्हणजे तुम्ही कोणासाठी जर चांगलं केलं तर त्याचं पारितोषिक तुम्हाला मिळणारच आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी चांगलं केलं तरी ते अप्रत्यक्षपणे तुम्ही स्वतःसाठीही चांगलं करत असता. म्हणून तुम्हाला जर कोणी सेवेची संधी दिली तर त्यांनी ती संधी दिली म्हणून त्यांनी आपल्यावर उपकार केला ही भावना असावी, की त्यांनी मला सेवेची संधी दिली आणि ती संधी देऊन माझ्यावर उपकार केला, अशी भावना असावी, असं बाबांनी एका ठिकाणी म्हटलंय. त्याचं कारण हे आहे, कारण ती सेवेची संधी देऊन त्याची सेवा केल्याने तुम्हालाही त्याचं पारितोषिक मिळणार आहे. ती पारितोषिकाची भावना मनात ठेवायची नसते.
जर निस्वार्थ सेवा, खऱ्या अर्थाची निस्वार्थ सेवा कशी आहे, तर ती सेवा केली ही जाणीवही मनाला नसावी. त्याच्यातून येणारा आनंद, त्याच्यातून येणारा अहम हे तर नकोच आहे, पण मी त्याच्यासाठी काही केलं ही जाणीवही नसावी, तेव्हा ती निस्वार्थ सेवा होते. तसं ती सेवा उपलब्ध करून दिली म्हणून त्या उपलब्ध करून देणाऱ्याचे तुम्ही आभार मानायला पाहिजे, की मी तुझ्यासाठी काही चांगलं करू शकलो. का? कारण कोणासाठी चांगलं करणं म्हणजे तुम्ही स्वतःसाठी चांगलं केल्यासारखं असतं. मात्र कित्येकदा हे खात्रीने असेच आहे हे समजण्यास त्याला वेळ लागण्याचा संभव असतो. पुष्कळदा हे असं आहे आणि म्हणून असं झालं हे त्या आत्म्याला कळायला, उमजायला, अपील व्हायला, फील व्हायला, जाणवायला वेळ लागू शकतो. माहित असतं. म्हणून ते म्हणतात ना, काही नुसती थेअरी नको, त्याचा अनुभव पाहिजे. पण आपण जे काही करतोय ते त्यातनं आपण काय बीज पेरतोय, किंवा आता आपण जे काही उपभोगतोय किंवा भोगतोय, उपभोग आणि भोग, आपण जे काही भोगतोय ते कशाचा परिणाम आहे हे समजून उमजून जर आयुष्य जगलं तर ते जास्त सुलभ होईल, सोपं होईल आणि आध्यात्मिक प्रगतीकडे नेणार होईल. कर्मनियम म्हणजे द्वैताच्या साम्राज्यात होणारी न्यायाची अभिव्यक्ती आहे. किती छान, एक एक वाक्य असं सुंदर आहे ना, की कर्मनियम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, पण हे जे द्वैत, ड्युअलिटी जी आहे, चांगलं वाईट, स्त्री पुरुष, हे जे साम्राज्य आहे, हे सगळं साम्राज्य जे दिसतं आपल्याला, हा जग म्हणजे द्वैताचं साम्राज्य आहे. आणि त्या साम्राज्यात न्याय आहे, त्या न्यायाची अभिव्यक्ती, प्रगटीकरण, ते व्यक्त होणं, हे न्यायाची अभिव्यक्ती म्हणजे कर्मनियम आहे. किंवा त्यांच्यात पडणारे जीवनाच्या एकतेचे प्रतिबिंब आहे. जीवनाची जी एकता आहे त्याचं ते प्रतिबिंब पडलेलं म्हणजे कर्मनियम आहे असे म्हणता येईल. इथे हा अत्यंत सुंदर, अत्यंत महत्वाचा असा भाग 6वा, जन्म, परंपरा आणि कर्म, हा एक मेन चॅप्टर आहे. त्यातला हा उपचॅप्टर भाग 6, प्रकरण 26 आपलं इथे संपलेलं आहे, पान नंबर 256 वर. आणि आपण लगेच पुढचं प्रकरण सुरू करूया. पुढचं प्रकरण पण खूप छान आहे. तरीही या प्रकरणात जर कुणाला काही विचारायचं असेल, सांगायचं असेल, बोलायचं असेल, काही शंका असतील, काही मनात द्विधा असेल तर विचारू शकता. कारण काय की पुन्हा पुढचा चॅप्टर सुरू झाला की एक लिंक लागेल. आता इथं हा आपण पहिला चॅप्टर संपवलाय, त्यामुळे कुणाला काही विचारायचं असेल, युजली आपण 6:45ला असं विचारायला सांगतो. पण आज मुद्दाम आता चॅप्टर संपलाय, कारण तो खरं 2च पानं राहिली होती मागच्या चॅप्टरची. पण हरकत नाही, काही सांगायचं, विचारायचं तर नक्की सांगा. आपण कोणाची शंका, काही प्रश्न असतील तर ते घेऊ आणि ते झाल्यावर पुढे जाऊया. पांडुताई, जय बाबा. हा, जय बाबा पद्मावर भाऊ. विमोचक कार्य म्हणजे काय? हा, चांगला प्रश्न विचारला. विमोचक या शब्दाचा अर्थ मुक्तता करणे, सोडवणूक करणे. हा जर एकदा समजून घेतला तर पुढचं समजायला सोपं जाईल. विमोचक कार्य म्हणजे असं कार्य, असं कर्म की ज्या कर्मामुळे पहिल्या त्या चुकीच्या कर्मातून आपली मुक्तता होईल, आपली सोडवणूक होईल आणि त्या कर्माच्या जाळ्यामध्ये, गुंतळ्यामध्ये आपण अडकून राहणार नाही. उदाहरणार्थ, आता एखादी व्यक्ती उगाचच तुमच्याशी वैरभावाने वागते, किंवा तुम्हाला कुणाच्या बद्दल शत्रुत्व वाटतंय किंवा द्वेष वाटतोय. जर तुम्ही त्याच्याशी शत्रुत्व भावानेच वागलात, आता बऱ्याचदा बघा खेडोपाड्यात इकडे तिकडे केसेस आपण बघतो, उदाहरण बघतो किंवा सिनेमात दाखवतात, त्यांनी त्याचा खून केला, जमिनीचा वाद, आपसातलं भांडणं, भाऊबंदकी, त्याच्यात त्यांनी त्याला मारलं. अरे ह्याने मारलं का, मग मी पण त्याच्या भावाला मारतो. मग तेव्हा म्हणाल की मी पूर्वी पाहते गुंडगिरी किंवा डाकू ह्याच्यामध्ये दाखवायचे, मग त्यांनी त्याला मारलं का, मग तो याच्या फॅमिलीतल्या 5 जणांना मारतो. किंवा आजच्या जगामध्ये सांगायचं तर, अच्छा
तू माझा रिपोर्ट खराब केला का, थांब मग मी पण तुझी चुगली करतो बॉसकडे. किंवा समजा एखादा वरिष्ठ त्याच्या कनिष्ठाला त्रास देतोय काही कारणाने, मग ह्यानी शत्रुत्व भाव त्याच्यावर धरून त्याच्याबद्दल चुके दुसऱ्यांना काही ना काही सांगणं, असं न करता समजा तुमचं कोणी वाईट केलं किंवा उगाच तुमच्यावर डूख धरून आहे, तर ते त्यावेळेस बऱ्याचदा असं वाटतं आपल्याला, असं म्हणतं अरे यार मी ह्याचं काही वाकडं केलं नाही तरी हा माझ्याशी का असं सारखं शत्रुत्वाने वागतो, मी काय तिची बरोबरी आहे, ती का माझा द्वेष करते, असं बऱ्याचदा बघा तुम्ही आठवून बघा, बऱ्याच जणांच्या वाट्याला हे येतं. त्याच वेळेस तुम्ही त्या मनाला सांगा की हे मागच्या जन्मातलं आहे काही ना काही. तर ह्या आता तुम्हाला उगाच कोणी त्रास देतय, उगाच कोणी तुमच्याशी शत्रुत्वाने वागतय किंवा तुमचा द्वेष करतय, तुम्ही काय करायचं, प्रेमाने वागा, अत्यंत प्रेमाने त्या व्यक्तीशी वागा. त्याने तरी त्रास दिला तरीही प्रेमाने वागा. त्याच्या काही कामाला तुम्ही येत असाल एवढीशी संधी सोडू नका त्याच्यावर उपकार करण्याची, त्याच्या कामी येण्याची. तो तुम्हाला त्रास देत असताना तरी तुम्ही त्याच्याशी आदराने प्रेमाने वागून त्याची खूप मदत केली, तर हे जे तुम्ही त्याच्याशी प्रेमाने वागलात, त्याची मदत केली, हे झालं विमोचक कर्म. तो तुमच्यामधला पूर्वीचा जो वैरभाव आहे त्याला मिटवून ती साखळी तिथे तोडण्याला हे कर्म मदत करतं. दुसऱ्या पद्धतीने सांगायचं म्हणजे, मी जर आता तुमच्याशी काही वैरभाव ठेवला आणि काही दुश्मनी केली, काही वाईट तुमच्याशी समजा केलं, तर हे जे चक्र आहे दुश्मनीचं ते जन्मजन्मांतरी पुढे चालूच राहतं. त्या दोन व्यक्तींना पुन्हा काही ना कोणी दोन एक भांडले, त्यांनी काही खून मारामाऱ्याच करायला पाहिजे असं नाही, भांडाभांडी असेल, काही वैरभाव असेल, कुठल्याही भावनेने जर तो ठेवला, तर त्या दोन व्यक्तींना जन्मोजन्मी पुन्हा ते परत समोरासमोर येतात आणि ते चालूच राहत आणि ते वाढत जातं. ते कर्म वाढू द्यायचं नसेल तर अगदी कोणी खरंच तुमचं वाईट केलं तरीही त्याच्याबद्दल शत्रुत्व भाव बाळगू नये, द्वेष भाव बाळगू नये. आणि काही वेळेला कठीण जातं, पण अशा वेळेला बाबांचं नाव घ्यायचं, बाबा मदत करतात, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि तुम्हाला त्या माणसाशी तसं प्रेमाने आदराने वागताना वागून बाजूचा माणूस स्वतःहून म्हणतो की हे असं कोणी वागू शकत नाही, हे तुम्ही फक्त मेहरबाबांमुळे असं त्याच्याशी वागताय. हा माझा नागपूर मधला अनुभव आहे स्वतःचा. आता पर्सनल इथे काही सांगायचं नाहीये म्हणून मी तो पूर्ण काही सांगत नाही इथे, पण हा माझा अनुभव आहे की त्रासदायक परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात असते, कुणीही त्याला अपवाद नाही. इतका त्रास दिला जातो की त्याला काही सीमा नसते, आणि तरीही जर तुम्ही शांतपणे प्रेमाने आदराने आणि खूप तुमचं जे काही कर्तव्य आहे ते केलं, त्याच्या बाहेर जाऊनही त्या माणसाची मदत केली, तर तुम्ही नाही, तुमच्या बाजूचाच तुमचा कलीग तुम्हाला सांगतो आणि तो स्वतः नमस्कार, ती बातमी त्याच्या घरापर्यंत जाते, त्याच्या घरचे सांगणार असं शक्यच नाहीये. आणि मग ती सांगते की ती मेहरबाबांची भक्त आहे, मग ते सांगणार अरे हे असं फक्त हे मेहरबाबांमुळे. हळूहळू तुम्ही त्या पिक्चर मधून बाजूला होता आणि नेक्स्ट प्रसंग आला की ती म्हणते हे मेहरबाबांची चावी फिरली म्हणून. मला वाटतं की तुमचा जो प्रश्न होता की विमोचक कर्म म्हणजे काय, एकच उदाहरण मी द्वेषभाव आणि शत्रुत्वाचं सोपं दिलं समजायला सोपं म्हणून. तर अशा प्रत्येक कर्म आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कर्म आहेत, त्या कर्माला प्रतिकर्म म्हणून ते विमोचक कर्म. अगदी एखाद्याने लोभीपणा केला तर त्याचं विमोचक कर्म काय होईल, तुम्हीच सांगा मला. एखाद्याने खूप लोभीपणा असेल तर त्याचं विमोचक कर्म काय होईल पद्मावर भाऊ? खूप लोभीपणा आहे तर दान धर्म, सत्पात्री दान, निस्वार्थ सेवा, हे त्याचं विमोचक कर्म झालं. त्या विरुद्ध प्रकारच्या कर्मातून सोडवणूक करणारं कर्म म्हणजे विमोचक कर्म. कुणाला कशा पद्धतीचा त्रास होत असेल त्यांनी तसं डोकं लढून ठेवा. सगळ्यात उत्तम म्हणजे मेहर प्रभूवर प्रेम करणं. ते कसं करायचं की ज्याच्यावर तुम्ही प्रेम करू शकत नाही, कोणावर नाही करू शकत,
जे तुमचा द्वेष करतात, तुमचा रागराग करतात, तुमच्याशी भांडतात, तुमच्याशी शत्रुत्व आहे, त्या सगळ्यांवर प्रेम करा. दुसऱ्याला निस्वार्थ सेवा द्या. हे ज्या बाबांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या आपण सतत करत राहणं, बाबांचं स्मरण करत राहणं, ह्याच्यातून हळूहळू हळूहळू, कारण आपल्याला पुढचे मागचे कर्म माहिती नाही, पुढचे माहिती नाही, आपल्याला माहित नाही कोणत्या क्रिया कशामुळे झाल्या, पण चांगलं काही घडतंय म्हणजे मागच्या जन्मामुळे, वाईट काही घडतंय म्हणजे मागच्या जन्मात केलेल्या कर्मामुळे, एवढं आपल्याला कळतं. मग त्याचं प्रतिकर्माचा विचार करून, म्हणून तिथे म्हटलंय ज्ञानयुक्त कर्म, म्हणजे विचार करून विवेकाने केलेलं असं जे कर्म तुम्ही कराल तर अशा ज्ञानयुक्त कर्माने त्या कर्माची सोडवणूक होते, मुक्तता होते, म्हणजेच विमोचक कर्म. जय बाबा. पद्मावर भाऊ क्लिअर जय बाबा. मॅटर? धन्यवाद धन्यवाद. जय बाबा. अजून कुणाला काही विचारायचंय? आपण पुढे जाऊया. हॅलो. अरे बापरे, का माझाच आवाज मला ऐकूया? जय बाबा. असं का होतंय? केतकी, माझाच आवाज मला ऐकू यायला लागला अचानक आता. तो फॉर्म होत होता, आता नाही. नाही ना? हा, ठीक आहे, आपण पुढचं प्रकरण सुरू करूया. हो हो. माझा आवाज क्लिअर आहे ना? अरे परत आला. जय बाबा. आता आपण प्रकरण नंबर 27, जन्म परंपरा आणि कर्म, भाग 7. जन्मांतरांचा अनुभव घेणाऱ्या जीवात्म्याची भवितव्यता. तर भवितव्यता म्हणजे काय? पुढे काय होणार, पुढच्या जन्मात काय होणार, पुढच्या आयुष्यात काय होणार. जन्मांतरांचा अनुभव म्हणजे एका जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये गेलेला जीवात्मा. थोडी कठीण भाषा असली तरी आता तुमच्या सगळ्यांच्या ही परिचयाची झाली असेल. काही नाही, 2 शब्द एकत्र जोडून तो जरा क्लिष्ट शब्द होतो, त्याला आपण फोडायचं. जन्म अंतर, 2 जन्मांमधल्या अंतराचा अनुभव घेणाऱ्या जीवात्म्याची भवितव्यता, भविष्य. पॅरेग्राफचं नाव आहे कार्मिक देणे आणि घेणे. कर्मनियतीमुळे आत्म्यास घ्याव्या लागणाऱ्या जन्मांची जी एक परंपरा सुरू होते तिची प्रवृत्ती सीमारहित होण्याकडे असते. म्हणजे आत्म्याची सहज प्रवृत्ती काय असते? खरी प्रवृत्ती असते अंतर्हित, सीमारहित, पुन्हा परमात्म्यात मिळण्याची आपल्या प्रत्येक आत्म्याची सहज प्रवृत्ती असते. पण ही प्रवृत्ती कशी होते की कर्मनियतीमुळे, कर्माची जी नियती आहे त्यामुळे जन्मांची परंपरा सुरू होते. कारण कर्म करतो त्यातनं संस्कार उद्भवतात, संस्कार खर्च करण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. अशी जी एक प्रवृत्ती आहे ती शेवटी अनंततेकडे आपल्याला नेण्याची त्याची प्रवृत्ती असते. असंख्य जन्मांमध्ये साधकाचा असंख्य लोकांशी संबंध येतो आणि त्याने त्यांच्याशी घेण्याचे अनेक प्रकारचे व्यवहार केलेले असतात. तो आपले कर्ज देऊन टाकण्याच्या आणि घेणे वसूल करण्याच्या जाळ्यात अडकून गेलेला असतो. अनेक जन्मात बऱ्याच लोकांशी आपले संबंध येतात. देणं घेणं हे कर्माचं असेल, कृतीचं असेल, भावनेचं असेल, विचारांशी असेल, आणि ते सगळं देण्या घेण्यातून संस्कार उत्पन्न होतात. ते संस्कारची परतफेड करण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. असा ते आपण सगळ्या जन्म आणि मरणच्या चक्रामध्ये फसलेलो आहोत. कर्म म्हणून मागच्या वेळेस मी काय सांगितलं, कोणाला अगदी तुम्हाला द्यायचं झालं जरी ना, बाबांच्या चरणाशी ठेवा, हा बाबांचा प्रसाद म्हणून त्या व्यक्तीला द्या. त्याला ओझं नाही, तुम्हाला दिल्याचं पुन्हा बंधन नाही. अगदी तुम्ही गरिबांमध्ये काही प्रसाद वगैरे वाटत असाल, जेवण वाटत असाल, तरी प्रत्येक व्यक्तीला अगदी प्रसाद देताना सुद्धा मनात बाबांचं चॉकलेट असू दे, नाही तर जेवण असू दे, नाही तर लाडू असू दे, नाही तर कपडे असू दे. बरेच जण वाढदिवस वगैरे अशा पद्धतीने साजरे करतात की अनाथाश्रमात देतात. अंध व्यक्तींच्या ह्याच्यात ती एक सेवा पण होते. पण ती करताना सुद्धा, ते देताना बाबांचं नाव घ्यायचं प्रत्येक वेळेला काही देताना, म्हणजे त्या कर्माचं
बंधन ना त्याला राहत ना आपल्याला राहत, आणि त्या बंधनातून पुन्हा दुसरा जन्म घ्यायला लागायला नको. कसे जन्माचं चक्र कमी होईल हे प्रत्येक वेळेला विचार राहिला पाहिजे डोक्यामध्ये. तो आपले कर्ज देऊन टाकण्याच्या आणि घेणे वसूल करण्याच्या जाळ्यात अडकून गेलेला असतो. कर्म नियमाप्रमाणे त्याला घेणे अगर देणे टाळता येत नाही. हे टाळता येतं का? आपण मागेच बघितलं आताच्याच प्रकरणामध्ये. हे टाळता न येणारी एक परंपरा आहे, ती अटळ आहे. कारण ते दोन्हीही वासना प्रेरित कर्माचेच परिणाम असतात. वासना, सगळ्या प्रकारच्या वासना ह्याच्यामध्ये आहेत. त्या कर्माचं, वासना, कुठलंही कर्म उत्पन्न होतं ते कसं वासनेतून होतं. मिठाई खावी वाटली ही वासना झाली, वासना गेली त्या मिठाईवर आणि मग मिठाई खाल्ली म्हणजे कर्म झालं, त्याचे संस्कार आलेच. आपले कर्ज देण्यासाठी आणि घेणे वसूल करण्यासाठी जीवात्मा एकसारखे जन्मच घेत राहतो. हे जन्म सारखे का घ्यावे लागतात? देणं घेणं हे वसूल करण्यासाठी, देण्यासाठी, घेण्यासाठी. आणि हिशेब पुरा करण्याची त्याची इच्छा असली, आता आपल्याला भले वाटतं की बाई बास झालं, हे जन्म नको नि मरण नको, मुक्ती एकदाची हवी. आता तुम्हाला जरी किती वाटलं तरी ते अनेक वेळा शक्य होत नाही, कारण उरलेले संस्कार ते कुठे जाणार? ते संस्कार संपल्याशिवाय कसं होणार? माझी मुलगी, आम्ही भोपाळला होतो त्यावेळी अगदी लहान होती, पहिलीतच असेल, आणि तिला काय वाटलं, एक दिवस मी स्वयंपाक करत होते आणि मला ती येऊन म्हणते की आई, हे सारखं सारखं जन्मायचं आणि मरायचं मला कंटाळा येतो, हे मला करायचं नाही, तर मला काय करावं लागेल? टिल टुडे आय एम शॉक की ये म्हणजे पहिलीतली मुलगी, तिला हा प्रश्न आला कुठून? आणि तिला विचारलं तुला काय व्हायचं, तर मला ईश्वर व्हायचं म्हणून सांगते ती. हे पूर्वजन्माचे संस्कार. त्यामुळे तसे विचार इतक्या लहान वयात, की जेव्हा काही समज नसते, जेव्हा मागाशी आपण बघितलं की जाणीव, काही समज नाही, काही उमज नाही, अशा वयात अशा गोष्टी हे पूर्वजन्माचं फलित असतं. पुढचा पॅरेग्राफ, देणे घेणे चुकते करण्यातील अडचणी. देणे आणि घेणे संपवण्यातल्या अडचणी कशा असतात? एखाद्या मनुष्याचे ज्याच्याशी कार्मिक संबंध असतात ते सर्व त्याने पुनर्जन्म घेतलेला असताना जड देहधारी असतीलच असे नाही, किंवा स्वतःची शक्ती आणि परिस्थिती मर्यादित असल्यामुळे त्यावेळेची कार्मिक गुंतागुंत सोडवणे त्याला कदाचित शक्यही नसेल. एक तर पहिली अडचण आहे की आपल्याला माहित नसतं पहिल्या जन्मात काय काय झालं, त्याची स्मृती नसते. ती का नसते वगैरे आपण गेल्या प्रकरणामध्ये त्याचा पण सगळा उलगडा बाबांनी केलेला आहे. आता हे जे कार्मिक संबंध असतात, तो पुनर्जन्म घेतलेला असताना ज्याच्याशी, आता सपोज मी आहे, मी काही कोणाशी देणं घेणं केलं, कुणाकडून काही घेतलं, आता ते मला द्यायचं तर मी ह्या जन्मातच देऊन ते संपवायचा प्रयत्न करावा. किंवा असे काही संस्कार असतात की मी जे ह्या जन्मात गोळा केले, पुढच्या जन्मात ते मला संपवण्यासाठी ती व्यक्ती पुढच्या जन्मात तसाच तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेले असले पाहिजे, त्यावेळेला त्या व्यक्तीचा जन्म झालेला असला पाहिजे. कारण जन्म आणि मृत्यू, तसंच मृत्यू आणि पुनर्जन्मात पण अंतर आहे, आणि ते किती आहे ते आपण गेल्या वेळेला समजून घेतलं. मृत्यू आणि पुनर्जन्मात ते अंतर आहे की तुमचं त्या आयुष्यातल्या जे काही सगळ्या घटना आहेत त्यांचं सगळं पुनरावलोकन झाल्यानंतरच होऊन ते सगळे संस्कार जे आहेत ते पुनरुज्जीवत होतात, नव्याने ते तुम्ही अनुभवता. मृत्यूनंतरच्या स्थितीत ते अधिक तीव्रतेने अनुभवता, आणि ते अनुभवून संपल्यावरच तुमचा पुढचा जन्म होतो. म्हणून ह्या जे देण्या घेणे आहेत त्यावेळेला जेव्हा तुमचा जन्म झाला तेव्हा ती व्यक्ती पुन्हा त्या तुमच्या पुनर्जन्मात त्या व्यक्तीची गाठ होणं, ती व्यक्तीने पण जन्म घेतलेला असणं, ती परिस्थिती तशी असणं, अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्यांचा अडथळा येतो ते घेणं पूर्ण करण्यासाठी. थोडक्यात सांगायचं साध्या भाषेत म्हणजे हे ह्या पॅरेग्राफ मध्ये म्हटलेले की स्वतःची तशी शक्ती, तशी परिस्थिती, ह्या सगळ्या मर्यादा आहेत. कोणी आता हजबंड वाईफ आहेत, पुढच्या जन्मात समजा वाईफला हजबंड आणि हजबंडला वाईफ होऊन ते कर्म हे करायचं असेल तर त्या नेक्स्ट बर्थला ते दोघे त्या पिरियड मध्ये जन्मलेले पाहिजे, दोघे ऑपोजिट सेक्स मध्ये जन्मलेले असलेले पाहिजे, अशा पुष्कळ अटी आहेत.
त्या दरवेळी त्या अटी पूर्ण होतीलच, म्हणून तिथे म्हटलंय की तशी परिस्थितीची मर्यादा आणि शक्ती अशी असल्या ह्या मर्यादा पडल्यामुळे ती कार्मिक गुंतागुंत दरवेळी त्याला सोडवणे शक्य होत नसेल. ज्यांच्याशी पूर्वसंबंध असतील त्यांच्याबद्दलचे हिशेब पुरे करण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांच्याविषयी पुन्हा नवीन हक्क आणि प्रतिहक्क उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. आणि इतर नवीन लोकांच्या बरोबर देखील निरनिराळ्या आकारांची प्रकारांची देणीघेणी होऊन त्यांच्यामध्ये तो गुंतून जातो. आता एखादी आई आणि मुलगी आहे, नंतर त्यांचा पुन्हा एकमेकांच्या कर्मांची देणीघेणी चुकती करण्यासाठी पुन्हा ते एकत्र आले. एकत्र आल्यानंतर ह्यांना पहिल्या जन्माचं ज्ञान नाही, त्यामुळे नवीन जन्मामध्ये पुन्हा एकमेकांवर हक्क प्रतिहक्क उत्पन्न होतात. हे करत असताना इतर नवीन लोकांशीही पुन्हा त्यांचा संबंध येतो. इतर लोकांबरोबरही पुन्हा त्यांचे कार्मिक गुंतागुंत सुरू होते आणि पुन्हा त्यांच्या बरोबर पण वेगवेगळ्या प्रकारच्या देण्या घेण्या आणि त्याच्यापासून उत्पन्न झाले संस्कार, म्हणजे हे असं जे जंजाळ आहे त्याच्यामध्ये तो जीवात्मा गुंतून जातो. मनुष्याचे देणे घेणे सारखे वाढतच जाण्याचा परिणाम असा होतो की त्याची घोटाळ्यांची कार्मिक गुंतागुंत अधिकाधिक होत जाऊन तिच्यातून त्याची सुटका होत नाही. हे जे देण्या घेण्याचे व्यवहार आहे त्याच्यातून उत्पन्न झालेले संस्कार आहे, कर्माचे संस्कार, ते इतके वाढतात की ती अधिक वाढत जाऊन त्याच्यातून त्या जीवात्म्याची कधी सुटका होत नाही. म्हणून आपण बघितलेलं आहे की 6व्या भूमिकेपर्यंत सुद्धा सगळे संस्कार संपलेले नसतात, क्षीण झालेले असतात, कमी झालेले असतात, क्षीण झालेले असतात, पण संपलेले नसतात. आणि त्याच्यातून सोडवणूक केवळ सद्गुरू करू शकतो. पुढचा पॅरेग्राफ आहे, सद्गुरू कार्मिक देण्या घेण्याचा हिशेब चुकता करण्याचे माध्यम होऊ शकतो. तेच महत्वाचा पॅरेग्राफ आहे. सद्गुरूच्या द्वारा कार्मिक, म्हणजे आधीच आपण बघितलं की ही कर्माची जटिलता आणि गुंतागुंत किती किचकट आहे. ती परिस्थिती तशी नसेल, ती तशी शक्ती तुम्हाला नसेल, तो व्यक्ती जड देहधारी नसेल त्यावेळेला उपलब्ध तुमचं कर्माचं देणं घेणं चुकतं करायला, आणि ते देण्या घेण्याच्या कार्मिक गुंतातून सुटण्याच्या धडपडीमध्ये नवीन पुन्हा कार्मिक देणं घेणं उद्भवतं. इतकं ते जंजाळ आहे, त्याचा विचार करून बघा की इतकं ते किचकट गुंतागुंत होऊन जाते की त्यातनं सुटका होत नाही. मग कसं करायचं, तर त्याच्यावरची मास्टर की म्हणजे सद्गुरू. सद्गुरूच्या द्वारा कार्मिक जटिलतेतून मुक्तता, जटिलता म्हणजे किचकटपणा, मुक्तता करून घेता येण्याची सोय नसते, तर कार्मिक देण्या घेण्याचा धागा अखंडपणे आणि सतत चालूच राहिला असता. जर सद्गुरू नसता तर हे जे कार्मिक देणं घेणं आहे त्यातनं माणसाची कधी सुटका झालीच नसते. सद्गुरू साधकास केवळ विमोचक क्रिया करण्याची सर्वोत्तम कलाच शिकवत नाही, तर तो त्याला त्याच्या कार्मिक गुंतागुंतीपासून प्रत्यक्षपणे मुक्तही करू शकतो. हा सद्गुरू का करू शकतो, हे मागच्याच प्रकरणात आपण बघितलं. गतजन्मांचे अस्तित्व आणि त्याच्या स्मृती, ह्याच्यामध्ये आपण बघितलं की सद्गुरूला गेलेल्या स्वतःच्याच फक्त जन्मांची स्मृती असते, सगळ्या असं नाही, तर सगळ्यांच्या सगळ्या गत जन्मांची त्याला माहिती असते. त्याचे जे साधक असतात त्या साधकाचे जेवढे काही मागचे जन्म झालेले आहेत त्या सगळ्या जन्मांच्या देवई घेवी उठाठेवी त्याच्या सगळ्या आठवणी ह्या स्मृती सद्गुरूला असतात. आणि त्यामुळे तो सद्गुरू त्या साधकाची अशा कार्मिक देण्या घेण्यातून मुक्तता करण्यासाठी त्याला काही क्रिया सांगतो. त्या क्रिया कशा असतात, विमोचक क्रिया. ज्या आता पद्मावर भाऊने विचारलं की विमोचक क्रिया म्हणजे काय, त्या देण्या घेण्यातून मुक्तता करण्यासाठी सोडवणूक करणाऱ्या, त्यातून मुक्तता करणाऱ्या क्रिया म्हणजे विमोचक क्रिया. तर त्या सद्गुरूला माहिती असतं की गेल्या जन्मात काय काय कसं कसं झालेलं आहे, कोणाकोणाची ह्याला देणी घेणी चुकती कशी करायची आहेत, त्याप्रमाणे सद्गुरू त्याला तशा आज्ञा देतो. पुष्कळदा त्या आज्ञा विचित्र वाटतात,
साधारण माणसाला ह्या मायावी जगतातल्या ह्याला धरून, पण त्याच्या मागे हे कारण असतं. कारण जी पास्ट कार्मिक गुंतागुंत आहे ती सद्गुरूला माहिती असते, आणि अशा विमोचक क्रिया ही एक कला आहे. ती कला सद्गुरू त्या साधकाला शिकवतो. आणि इतकंच नाही, त्या मागच्या कार्मिक गुंतागुंतीतून सोडवणूक करण्याची फक्त कलाच त्याला शिकवत नाही तशा क्रिया करण्याची, तर त्या मागच्या गुंतागुंतीतून त्याची प्रत्यक्षपणे तो मुक्तताही सोडवणूकही करू शकतो. ज्याच्या जागतिक आणि विश्वव्यापी जीवनात सर्व जीवांचा समावेश होतो, त्या परमेश्वराशी सद्गुरूचे ऐक्य झालेले असते. आणि सर्व जीवनाशी एकरूप झाल्यामुळे आपल्या प्रातिनिधिक अधिकारात साधकाने अनेक जन्मांमध्ये असंख्य लोकांशी केलेल्या विविध व्यवहारांमुळे उत्पन्न होणारी त्याच्याविषयीची सर्व देणीघेणी चुकती करण्याकरता तो स्वतः माध्यम बनून मदत करू शकतो. तो कित्येक वेळा तो सद्गुरू स्वतः माध्यम बनतो. का? कारण सद्गुरू ईश्वराशी एकरूप झालेला आहे. आणि ईश्वर कोण आहे? की ज्या ईश्वरामध्ये ह्या जगातल्या, ह्या सर्व विश्वातल्या सगळ्या जीवांचा समावेश आहे. ईश्वरामध्ये सगळ्या जीवांचा समावेश आहे. ईश्वर विश्वव्यापी आहे. म्हणून त्याच्याजवळ जर तुम्ही एखादी विमोचक क्रिया केली तर ती क्रिया तुम्हाला मदतकारी होऊ शकते. अशा ईश्वराशी, त्या सद्गुरूशी ऐक्य झालेलं, अशा ईश्वराशी त्या सद्गुरूचं ऐक्य झालेलं असतो. तो त्याच्याशी एकरूप झालेला असतो. त्या ईश्वराशी त्याचं मिलन झालेलं असतं. असा ईश्वर की त्या ईश्वरामध्ये सगळं विश्व सामावलेलं आहे. म्हणजेच एका अर्थाने सद्गुरूमध्ये सगळं विश्व सामावलेलं आहे. असं सगळं विश्व त्याच्यात सामावलेलं असल्यामुळे त्या सगळ्या विश्वाशी आणि प्रत्येक जीवाशी तो सद्गुरू एकरूप झालेला असल्यामुळे तो सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. त्या प्रतिनिधीचा त्याचा अधिकार आहे. आणि अशा त्या अधिकारामध्ये त्या साधकाने कैक जन्मांमध्ये विविध लोकांशी जो व्यवहार केला आणि त्या व्यवहारांमधून जी देणे घेणे त्याला चुकती करायची आहे, ती तो सद्गुरूच्या माध्यमातून चुकती करू शकतो. कळलं? हा ईश्वर आहे. त्या ईश्वरामध्ये संपूर्ण विश्व सामावलेलं आहे. या ईश्वराशी सद्गुरू एकरूप झालाय, म्हणजे हा सद्गुरू आहे. म्हणजे या सद्गुरूमध्ये सगळं विश्व सामावलेले आहे, सगळे जीव सामावलेले आहे. मग हे जे बाकी सगळे लोक आहे ते आता प्रत्यक्ष रूपाने जडदेहात असतील नसतील, आपल्याला त्याचं ज्ञान असेल नसेल, याच्याशी मी इथं छोटा, आता मला दुसरं काही दाखवायला नाही म्हणून मी एवढा हाताचा पंजा दाखवला. हा आहे, हा आहे, असे अनंत आहे. ह्या सगळ्यांची जी देणी घेणी चुकती करायची आहे, तर हे सगळे जण या सद्गुरूमध्ये सामावलेले आहेत. मग या सद्गुरूकडे, हा सद्गुरू या सगळ्यांचा प्रतिनिधी आहे. मग या सद्गुरूच्या मार्फत ही सगळी देणी घेणी चुकती करून टाकता येतात. आणि त्या सद्गुरूच्या मार्फत जो ह्या सगळ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात आहे, ज्या सद्गुरूमध्ये हे सगळे सामावलेले आहेत सगळे जीव, त्याच्या मार्फत ही सगळी देणी घेणी चुकती करू शकतो. खूप महत्वाचं आहे हे, परत वाचा, अत्यंत इम्पॉर्टंट आहे. मोठं वाक्य आहे, किचकट आहे, पाहिजे तर मी परत एकदा वाटते. ज्या जागतिक आणि विश्वव्यापी जीवनात सर्व जीवांचा समावेश होतो, त्या परमेश्वराशी सद्गुरूचे ऐक्य झालेले असते. आणि सर्व जीवाशी एकरूप झाल्यामुळे आपल्या प्रातिनिधिक अधिकारात साधकाने अनेक जन्मांमध्ये असंख्य लोकांशी केलेल्या विविध व्यवहारांमुळे उत्पन्न होणारी त्याच्या विषयीची सर्व देणी घेणी चुकती करण्याकरता तो सद्गुरू स्वतः माध्यम बनून मदत करू शकतो. एखाद्याला जर कोणाशी संबद्ध व्हायचे असेल आणि कोणाबद्दल आसक्ती ठेवायची असेल, तर त्याने ईश्वराशी
अगर सद्गुरूशी संबंध व्हावे हे उत्तम. तुम्हाला जर कुणावर आसक्ती ठेवायची असेल, कोणाशी संबंध ठेवायचे असतील, कुणावर प्रेम करायचं असेल, तर त्या एक सद्गुरूशी, त्या अवताराशी, त्याच्याशी, त्या भगवंताशी तुम्ही संबंध व्हावं, त्याच्यावर प्रेम करावं. कारण या संबंधामुळे कुठलेही कार्मिक गुंतागुंत होत नाही, तर इतर कार्मिक बंधनांपासून मुक्त होणे सोपे जाते. त्या सद्गुरूशी का शरण जायचं, त्याच्यावर प्रेम का करायचं? बाबा का सांगतात की माझ्यावर प्रेम करा? त्यात त्यांचा फायदा आहे, त्यांना प्रेम हवंय म्हणून आहे? नाही, आपल्यासाठी आहे. कारण असं त्यांच्यावर प्रेम केल्यामुळे आपली जी कार्मिक गुंतागुंत आणि कर्मांचं बंधन आहेत त्याच्यापासून आपली मुक्तता होऊ शकते. केवढं मोठं हे महत्वाचं आहे त्याच्यात सामावलेलं. का परमेश्वरावर प्रेम करायचं, त्याच्याशी एकरूप का व्हायचं, त्याच्याशी संबंध का ठेवायचा, त्याच्याशी जुडले. बाबा सांगतात माझा दामन कधी सोडू नका. जर का संबंध ठेवायचा, का त्यांचा दामन सोडायचा नाही, का त्यांच्यावर प्रेम करायचं, तर तसं केल्यामुळे आपल्या कार्मिक बंधनांपासून मुक्तता व्हायला मदत होणार असते. पुढचा पॅरेग्राफ आहे, इतकं सुंदर सांगितलंय ना, हे फार छान सांगितलंय. परत वाचा तुम्ही, परत परत वाचत राहा. कधीतरी तुम्हाला ते वेगळ्या रूपात, वेगळ्या भावात स्वतःला अपील होईल आणि मग त्याचा फायदा नक्कीच होईल. तरी ह्याच्यात काही अडचण असेल तर नक्की विचारा. आपण विचारायला थोडा वेळ देऊ, नंतर 5-1 मिनिटं, किंवा आता विचारायचं असेल तर आता विचारू शकता, कारण 6:45 झालेले आहेत मला वाटतं. हा जो पॅरेग्राफ आपण केला की सद्गुरू कार्मिक देण्या घेण्याचा हिशेब चुकता करण्याचे माध्यम होऊ शकतो, असं ह्या पॅरेग्राफचं नाव होतं. आणि खूप सुंदर पॅरेग्राफ आहे. एक असे कळी उमलावी, त्याचं फुल व्हावं, तसं एक एक विचार त्याच्यातनं असा फुलत जातो, उमलत अवगत होत जातो. काही विचारायचंय ह्याच्यातलं बद्दल कोणाला? किंवा पुन्हा तुम्ही ग्रुपमध्ये जाऊन ते पान वाचा आणि त्यातनं काही विचार असं वाटलं तर माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर टाकू शकता. आपण पुढे जाऊया. बहुतेक कोणाला काही विचारायचं नाहीये, वेळ वाया नको घालवायला. पुढचा पॅरेग्राफ आहे, निस्ताने फोनचा काहीतरी प्रश्न दिसतोय. राजेंद्र निस्तानेजी, जय बाबा. तुमचा काही प्रश्न आहे का? आता तुम्ही टाकलं काहीतरी. त्यांनी जय बाबा त्यांनी टाकलाय, आय हर्ड दॅट वन सद्गुरू कॅन गिव्ह स्पिरिच्युअल इमॅन्सिपेशन at the most 2 to 3-4% in his lifetime. In that case, how much it would take to spirituality uplift the world population? Yes, maybe ages, else to break the cycle of karmic samskaras, one shall have to remain inactive throughout the life. नाही. हा, जय बाबा. एकदम मी हे असं कुठं वाचलं नाही की 3च लोकांना साक्षात्कार, इमिजिएटली तुम्हाला साक्षात्कारच द्यायला पाहिजे असं नाही. पॉइंट नंबर 1. एक तर मी हे कुठं ऐकलेलं नाही, त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. तर माझ्या मतीला जे येत आहे ते, त्यांनी तुम्हाला इमिजिएटली साक्षात्कारच द्यायला पाहिजे असं नाही. कर्मांचं बंधन तुमचे पुष्कळ कमी झाले, लूज झाले तरी पुरे आहे. आणि वर्ल्ड पॉप्युलेशनचं त्याचं मुळात किती लोक असतात तो सद्गुरूच्या मागे, आणि त्या प्रत्येक आत्म्याची किती तयारी झाली आहे, हा पण भाग महत्वाचा असतो. फक्त सद्गुरू काही सगळ्यांचे असे लगेच सगळे देणे घेणे चुकते करील, शक्य आहे नाही. तुम्ही त्याच्या परीक्षेला खरं तर उतरलं पाहिजे. अच्छा, जसं रामदास स्वामींचा कल्याण आहे, बाकीचे शिष्य त्यांच्या आज्ञा पाळू शकले नाही, पाळू शकले, मग त्यांच्या कर्माचा हिशोब त्यांनी चुकता का करावा? ते फक्त कल्याणच्याच, ज्या आत्म्याची तितकी प्रगती आहे त्यांच्याच बाबतीत नॅचरली हे होऊ शकेल. आपण त्याच आत्म्यांबद्दल बोलतो की जे इतके प्रगत आहे. वाजिबदार म्हणून बाबांचा एक जवळचा मंडळी होता, शिष्य होता. तो इतक्या प्रगत अवस्थेला होता, असं असतानाही तो बाबांना सोडून दुसऱ्याकडे गेला. आणि त्याच्याकडे गेल्यानंतर बाबा म्हणे की तो काय, हाच त्याचा सद्गुरू, त्याचा गुरु होण्याच्या लायक आहे. इतकी त्या वाजिबदारच्या आत्म्याची प्रगती झालेली होती. आणि त्याला त्या एका कर्माच्या बंधनातून
सोडवण्यासाठी केवढं मोठं नाट्य बाबांनी रचलं होतं, त्या कलेक्टरला शिव्या घालण्याचं वगैरे. मोठी हकीकत आहे ती. गरज आम्ही ते उत्तम उदाहरण आहे. कारण सद्गुरूकडनं काय मिळतं ते दृश्य नसतं. त्यामुळे त्याच्यावरचा विश्वास, म्हणून म्हणतात ना, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोड, धरावे ते पाय आधी आधी. की बाबा प्रत्येक प्रकरणात तुम्ही बघाल बाबांनी सद्गुरूचं महत्व सांगितलेलं आहे वेळोवेळेला प्रत्येक ठिकाणी. आणि हेही सांगितलं की तुम्हाला सद्गुरू शोधत कुठे जावं लागत नाही. तुमचे कर्म तसे असतील तर तो आपोआप तुम्हाला शोधत येतो. त्यामुळे वर्ल्ड पॉप्युलेशन इमिजिएटली सगळ्यांना कर्माच्या बंधनातून इमिजिएटली, ह्याच्यातले 90% जीव तर आहेत, त्यांना अजूनही इतकी लालसा आहे ह्या जीवनाबद्दल. प्रत्येकाच्या अशा आकांक्षा असतात, मी पुढच्या जन्मी, आता मला फॉरेनची ट्रिप मिळाली नाही, मग मी पुढच्या जन्मी फॉरेनला जन्म घ्यावा, किंवा विमानाचा मला अनुभव नाही, मग मी विमानातनं प्रवास करावा, मला पुढच्या जन्मी व्हायचं ते व्हायचंय. अधिक तर लोक, अर्धे नाही बरेचसे लोक तर ह्या मायावी जगात इतके गुरफटलेत की त्यांना त्यातच आनंद येतो, त्यातच त्यांनी स्वतःला बांधून घेतलंय. त्यातून त्यांना मुक्तता व्हायची जर इच्छा नसेल तर अशा लोकांना सद्गुरू त्यांच्या कर्माच्या बंधनातून सोडूच शकणार नाही, जोपर्यंत त्या आत्म्याची तशी तयारी नाही. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर, तुमचं समाधान झालंय राजेंद्र भाऊ. माझा प्रश्न असा होता की हा जो स्पीड आहे सद्गुरूच्या संपर्कात आल्यानंतर जास्ती लोकांना येऊ शकत नाही पहिली गोष्ट, आणि ॲट अ गिव्हन टाइम फक्त 5 सद्गुरू असतात वर्ल्डमध्ये. आता ह्या अशा परिस्थितीत तुम्ही किती लोकांनी संपर्कात येऊ शकेल हे सद्गुरू, आणि आला तरी 4-5च्या वर मी जे वाचलेलं आहे ते देऊ शकत नाही. आणि ही जर पॉप्युलेशन जर असेल एंटायर पॉप्युलेशनला किती युग लागतील असं माझा उद्देश हा होता म्हणायचा. ही किती युग लागेल. आता आफ्रिकन कंट्रीज तुम्ही जे म्हणता की नाही की हे मायावी जगात वगैरे युरोपियन लोक मायावी जगात आहेत, पण आफ्रिकन जो खंड आहे तर तिथे तर अजून काही प्रिमिटिव्ह लोक आहेत स्टेजमध्ये, त्यांना अध्यात्म काय देव काय काहीच समजत त्यांना, म्हणजे खाण्यापिण्याशिवाय दुसरं काहीच नाही समजत त्यांना. मॉरल व्हॅल्यू नीतिमत्ता वगैरे हे विषय तर फार दूरच्या गोष्ट झाल्या काय घ्यायचं. ते तर फक्त त्यांना जगायचं कसं, पोट भरायचं, जनावरं खायची, याच्या पलीकडे त्यांना काहीच माहित नाही. तेच सांगितलं की ज्या आत्म्याची तितकी प्रगती असेल तरच त्यांच्याबद्दल सद्गुरू कार्य करेल ना. नाही मी आता एवढ्या सगळ्या आत्म्याची प्रगती, किती आत्म्या बाबांच्याकडे एवढा अवतार असताना तो सांगतो आय एम द अवतार ऑफ द एज. किती लोक येतात, नगर मधले किती लोक आहेत बाबांकडे सांगा ना. आणि जे येतात त्या कितींचं वागणं जसं बाबा सांगतात तसं आहे, किंवा किती आत्म्यांची तेवढी तयारी झालेली आहे. ताई माझं काय म्हणणं होतं की आता हे आपण जे बोलतो जनरल पब्लिकसाठी बोलतो की आपण अशा प्रोसेसमधून जायला पाहिजे, असं वागायला पाहिजे, कार्मिक संबंध तुटायला पाहिजे वगैरे वगैरे. पण हे इतकं कठीण असं तुम्हाला माहिती असं मलाही समजते की एक्सप्लेन करताना की ऍक्शन रिॲक्शन हे करता करता म्हणजे असं माणसाला वाटतं कधी कधी निष्क्रिय जेवण जावं लागेल, काही ना काही होतच राहणार ना. आपण झोपेत राहू. महत्वाचा मुद्दा तुमचा मी ठरवलं होतं मग, क्रिया आणि निष्क्रियता असा बाबांचा एक चॅप्टर आहे डिस्कोर्सेस मध्ये, जरूर वाचा. बाबांनी ह्यावर पण भाष्य केलेलं आहे की जसं क्रियांमधून संस्कार उत्पन्न होतात तर निष्क्रियतेमधून सुद्धा संस्कार उत्पन्न होतात, बाबांनी सांगितलेलं आहे. आणि निष्क्रिय राहायला बाबांनी कधीच सांगितलेलं नाहीये. बी नॅचरल. बाबा सांगतात की सहजता असावी. ही हॅज ऑलवेज, त्यांनी नेहमी हे सांगितलेलं. आपण हे सध्या चर्चा करतोय ती कॉमन मॅनची किंवा ह्याची नाहीच आहे, की ज्या प्रगत आत्म्याच्या बद्दल म्हटलंय की त्याची जी गुंतागुंत आहे ती कधीच संपणारी नसते, ती संपवायला सद्गुरू मदत करू शकतो असं तिथं म्हटलेलं आहे. बरोबर. आता ही एक प्रोसेस आहे, ती स्लो प्रोसेस आहे, त्याला युग लागू शकतात, काही जन्म लागतात, हे पण आपल्याला मान्य आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणतात की बरेच युग लागतील, बरोबर आहे. प्रत्येक कालखंडात सद्गुरू बदलतच आहे ना. ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम देर आर 5 सद्गुरू. तो सद्गुरू त्याच्या कालखंडात जे जे जीव आहेत तसे पक्व झालेले, आपण म्हणू शकतो लायक किंवा पक्व झालेले, त्यांची काळजी ते सद्गुरू घेणार. ती दॅट इज देअर रिस्पॉन्सिबिलिटी, दॅट इज देअर ड्युटी रादर, त्यांचं ते कर्तव्य आहे असं म्हटलेलं आहे. आणि क्रियाशीलता ह्याच्यात कुठेही बाबांनी म्हटलं नाही की तुम्ही क्रिया करू नका, विमोचक कर्म करा. विमोचक कर्म तुम्ही जे काही कर्म कराल ते ज्ञानयुक्त क्रियेने करा, विचारपूर्वक करा, विवेकपूर्वक करा असं म्हटलेलं आहे. कुठेही कर्म करू नका किंवा आयुष्य. आता त्यात हेही म्हटलं की तुमच्या वाट्याला जे काही चांगलं आलंय ते तुम्ही उपभोगा, ते तुमच्या मागच्या जन्माचं पारितोषिक समजून उपभोगा. बाबांनी सांगितलं बी इन द वर्ल्ड बट डोंट बी ऑफ द वर्ल्ड. तुम्ही जगात राहा
तुम्ही जग सोडा, संन्यास घ्या, हिमालयात जा, किंवा तुम्ही सांसारिक आयुष्य जगू नका, असं बाबांनी कुठेच म्हटलेलं नाहीये. बद्दल म्हणायचंच नाही, फक्त हे कर्म करताना किती अवघड आहे. म्हणजे तुम्ही जे बोललात की नाही, अगदी सरळ सहज बोललात तुम्ही. अवघड तर आहे, सोपं काहीच नाही. एक तर झोपून सोपं राहा इथे पण नाही, त्याच्यातनं पण संस्कार उत्पन्न होणार, त्याच्यातनं पण संस्कार, अक्रियेतनं पण संस्कार कसे उत्पन्न होतात त्याचं फार छान सांगितलेलं आहे त्या डिस्कोर्सेस मध्ये. याच्यामध्ये पण येऊन गेलेलं आहे मला वाटतं, क्रियाशीलता आणि निष्क्रियता ह्याच्यावर या पुस्तकात पण आपण घेतलेला आहे तो चॅप्टर, क्रियाशीलता आणि निष्क्रियता. निष्क्रिय राहायचंच नाहीये, म्हणून त्याचा आपल्यासारख्याला साधा उपाय म्हणजे प्रत्येक श्वासागणित त्याचं नाव घ्या. प्रत्येक कर्म करत असताना त्याचं नाव घेतलं म्हणजे त्या कर्माचं बंधन उत्पन्न होणार नाही. ते एक नेट सारखं तुमचं काम करेल, किंवा मी त्याला स्ट्रॉंग सॅनिटायझर म्हणते आजकाल, की हे इतकं स्ट्रॉंग डिटर्जंट आहे, तो कंटिन्यू चालू ठेवा, की होता होईल तितके तुमचं कर्म शिथिल होईल, क्षीण होईल, कर्म निर्माण होणार नाही. कर्मच करायचं नाही. बाबांनी तर सांगितलं डू युअर ड्युटी, पण ती कर्तव्य करताना ते समर्पण भावनेने, माझं नाहीच आहे, हे ईश्वराचं आहे, मी त्याच्यासाठी करतो, हा भाव असावा. हॅलो, ठीक आहे. हा विषय म्हणजे इतका मोठा विषय आहे की हे तुम्हाला म्हणजे आपल्याला सगळ्यांना समजायला खूप हे लागेल त्याला, आहे ना. जेवढं खोल गेलं तेवढं आणखी त्यात खूप हे आहे. आपल्या वेळेचं बंधन आहे आपल्याला, प्रकारच नाही ना हो, काळाचा प्रकारच नाही ना. किती काय लागेल, काय लागेल हे तुमच्या मनावर अवलंबून आहे. तो काळाचा प्रकारच नाही ना अध्यात्म. नंतर काय नाहीये, काळ टाइम हा प्रकारच नाहीये. हे तुमच्या मनाने तो काळ निर्माण केलेला आहे. ते तो वेगळा विषय. मुक्ती आहे वगैरे हे सगळं त्या ईश्वरावर आहे. तुम्ही आमच्या मनाप्रमाणे मन आहे म्हणून काळ आहे. मी त्या काळाबद्दल नाही बोलत. मी म्हणतो मॅडम जे आता हे करून राहिले ना, त्यांना काही विशिष्ट लिमिट मध्ये आता 7 वाजता सगळं संपवायचं आहे. आपण ह्याच्यावरती नाही चर्चा करू शकतो याच्यामध्ये, असं मला म्हणायचं. त्या काळाबद्दल मुक्ततेला काळ आहे, सगळी जगाची जी तुम्हाला मुक्तता विचारताय, तुमच्या जगाच्या आत्म्याची मुक्तता होणार आहे. मी ते बोलत नाही. आता मॅडमचा टाइम लिमिट एवढा दिलाय की त्यात त्यांना इतकं सगळं कसं ते करू शकतात, हेच तर खूप करतात सुलभपणे. मला त्याच्याबद्दल म्हणायचं, प्रश्नच नाही हो. दुसऱ्या काळाबद्दल नाही बोलत मी. ठीक आहे तुम्हाला आत्म्यांची जी तुम्हाला म्हणायचं आहे ना, की बाय हे सगळ्या ते सद्गुरू 3-4 जणांना मुक्तता देऊ शकतात, किंवा बाकीच्या लोकांना आता ते कोट्यावधी जीवात्म्या वगैरे यांना केव्हा मुक्तता मिळणार, हाच तुमचा प्रश्न आहे ना. तोही प्रश्न नाही माझा. जाऊ दे, आपण हा विषय आता थांबू इथे. परत केव्हा तर तुमच्याशी मी बोलेल वेगळं या विषयावरती. ठीक आहे, नंतर बोलू. नाही काय, मी तुम्हा दोघांना दोघांचे नंबर देते, माझ्याशी करू शकता. पण तुमचा मुद्दा 2च मिनिट राहिले. शिरीन खेडेकर रेडी राहा, त्या 2 मिनिटात आपण अजून तुम्हाला चर्चा करायची तर करू शकता, की किती आत्म्यांना तो सद्गुरू ह्या जन्मात करणार. तेवढे आत्मे रेडी असतील ना तर तो करणार. तेवढे आत्म्यांची, किती आत्म्यांची प्रगती आहे, किती जणांची, आणि 5 सद्गुरू आहेत, इतरही गॉड रिअलाइज पर्सन्स त्याच्यामध्ये असतात. आणि आपण याच प्रकरणात हेही बघितलं की तो गुरु, त्यांनी जर नुसतं त्याची सेवा केली एखाद्याने, तर त्याला त्याच्या भूमिकेपर्यंत त्याला न्यावं लागतं, स्वतःचा प्रवास थांबवून. हाही भाग आहे. आणि तुम्ही म्हणता अशी युग लागतातच, की हे जन्म मरणाचा फेरा एवढा मोठा आहे, 84 लक्ष योनी. आता तुम्ही विचार करा, एक दगडाचं आयुष्य किती आहे, किती काल तो दगड असतो, कधी झिजून, कधी त्याची वाढती होऊन, कधी संपतं त्या. किंवा एखादं खनिज आहे, किंवा एखादं झाड आहे, आपण सांगतो आरामात हे 300 वर्ष जुनं झाड आहे. मग बघा ना असं. आणि पुन्हा मनुष्य जन्माचं पुन्हा वेगळं. त्यांना कॉन्शियसनेस असतं ना. आपण कॉन्शियस माणसाबद्दल बोलतो की नाही, तरी संस्कार तो जीवात्माच आहे ना, त्याची तिथूनच शिकणे डेव्हलप असेल तर. आता साधू संत वगैरे साक्षात्कार देते, सन्मार्गावरती लावतात लोकांना. सन्मार्गावरती लावून ही पुढची स्पेशल हेच आहे ना, ती काय म्हणताला लिफ्टअपच करणार आहे ना ते त्या मार्गावरती. प्रत्येकाला साक्षात्कार दिला जाईल असं मी म्हणतच नाही. हे साधू संतांचा रोल मध्ये त्यांचा करतातच. सद्गुरू जरी नसले तरी बाकी अनेक लोक असतात नाही, त्यांचं कार्य करतात. असू दे मॅडम, बोलू.
ठीक आहे, थँक्यू जय मॅडम. बाबा, जय बाबा, थँक्यू, जय बाबा. आज शिरीन खेडेकरला प्रार्थना सांगितलंय. शिरीन खेडेकर आहे का? जय बाबा. शिरीन खेडेकर आहे का? जय बाबा. हो हो आहे. हा, जय बाबा. थँक्यू बाबा, थँक्यू ऑल, थँक्यू केतकी. शिरीन प्रार्थनेला सुरुवात करू शकते तू. अवतार मेहेर बाबा की जय. जय बाबा. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. O Parvardigar, the preserver and protector of all, you are without beginning and without end. None dwell beyond comparison, and none can measure you. You are without color, without expressions, without forms, and without attributes. You are unlimited and unfathomable, beyond imagination and conception, eternal and imperishable. You are indivisible, and none can see you, but with eyes divine. You always were, you always are, and you always will be. You are everywhere, you are in everything, and you are also beyond everywhere and beyond everything. You are in the firmament and in the depths. You are manifest and unmanifest on all planes and beyond all planes. You are in the three words and also beyond the three words. You are imperceptible and independent. You are the Creator, the Lord of Lords, the knower of all minds and hearts. You are omnipotent and omnipresent. You are knowledge infinite, power infinite, and bliss infinite. You are the ocean of knowledge, all knowing, infinitely knowing, the knower of the past, the present, and the future. And you are knowledge itself. You are all merciful and eternally benevolent. You are the soul of souls, the one with infinite attributes. You are the Trinity of truth, knowledge, and bliss. You are the source of truth, the ocean of love. You are the ancient one, the highest of the high. You are Prabhu and Parmeshwar. You are the beyond God and the beyond God also. You are Parabrahma, Allah, Ilahi, Yashdan, Ahur Mazda, and God the Beloved. You are named Izzat, the only one worthy of worship. Om Parabrahma Paramatma, Ya Yashdan, La ilaha illallah. O God, Father in heaven, we repent, O God, most merciful, for all our sins, for every thought that was false or unjust or unclean, for every word spoken that ought not to have been spoken, for every deed done that ought not to have been done. We repent for every deed and word and thought inspired by selfishness, and for every deed and word and thought inspired by hatred. We repent most specially for every lustful thought and every lustful action, for every lie, for all hypocrisy, for every promise given but not fulfilled, and for all slander and backbiting. Most specially also, we repent
for every action that has brought ruin to others, for every word and deed that has given others pain, and for every wish that pain should befall others. In your unbounded mercy, we ask you to forgive us, O God, for all the sins committed by us, and to forgive us for our constant failures to think and speak and act according to your will. Beloved God, help us all to love you more and more, and more and more, and still yet more, till we become the worthy of union with you. And help us all to hold fast to Baba's daman till the very end. Avatar Meher Baba ki jai. अवतार मेहर बाबा की जय. 18 पुराणे शास्त्रे साही, वेदही थकले 4. तुझा थांगना कुणा लागला, महिमा देवा पार. दीन दयाळा परम कृपाळा, दीन दयाळा परम कृपाळा. हृदय मंदिरिया मिहिर प्रभु आरती घ्याया. मिहिर प्रभु आरती घ्याया. अश्रुजलाने धुतले हे मन, अनुतापाचे वरती आसन. प्रीती भक्तीचे हे आवाहन, प्रीती भक्तीचे हे आवाहन. बसात यावर या मिहिर प्रभु आरती घ्याया. मिहिर प्रभु आरती घ्याया. रोम रोम हा शरीरामथला, धूप दीप हो ऊन उजळला. अवघे जीवन नैवेद्याला, अवघे जीवन नैवेद्याला. अर्पण ही काया मिहिर प्रभु आरती घ्याया. मिहिर प्रभु आरती घ्याया. काय मागू मी कुठला हेतू, मागितल्या विन सर्व दिले तू. एक मागतो तरी परंतु, एक मागतो तरी परंतु. तुझी कृपा छाया मिहिर प्रभु आरती घ्याया. मिहिर प्रभु आरती घ्याया. शब्द पांगळे अपुरे पडती, मुख्या भावना ओठी अडती. कशी गाऊ मी तुझी आरती, कशी गाऊ मी तुझी आरती. तूच येई गावया मिहिर प्रभु आरती घ्याया. मिहिर प्रभु आरती घ्याया. दीन दयाळा परम कृपाळा,
दीन दयाळा परम कृपाळा हृदय मंदिरिया मिहिर प्रभु आरती ही घ्याया मिहिर प्रभु आरती ही घ्याया। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। जय बाबा सर्वांना। जय बाबा। जय मेहर बाबा, जय मेहर बाबा, जय मेहर बाबा। जय